ठीक आहे, आपण तो पुढचा चॅप्टर सुरू करायचं. चॅप्टरचं नाव आहे राष्ट्रीय उत्पन्न. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न आपण बेसिक कन्सेप्ट समजावून घेऊया की राष्ट्रीय उत्पन्नाला सुरुवात कोणी केली, राष्ट्रीय उत्पन्न मोजलं कसं जातं, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय एक्झॅक्टली असतं, त्याच्या काही बेसिक कन्सेप्ट आहे. त्या बेसिक कन्सेप्ट आपण पहिल्यांदा तरी समजावून घेऊ. त्यानंतर आपण मुद्द्याला जीडीपी, जीएनपी, एनएमपी या गोष्टीकडे आपण जायचं आहे. पहिल्यांदा राष्ट्रीय उत्पन्न मोजायला सुरुवात कुणी केली किंवा राष्ट्रीय उत्पन्नाचे जनक कोणाला म्हणलं जातं, तर जनक म्हणलं जातं सायमन कुझनेट यांना. सायमन कुझनेट. सायमन कुझनेट हे अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आहेत आणि त्यांनी काय केलं होतं, पहिल्यांदा अमेरिकेचं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं होतं. कोणत्या सालातलं, तर 1919 ते 1938 या सालापर्यंत अमेरिकेचं राष्ट्रीय उत्पन्न त्यांनी काय केलं होतं, मोजलं होतं. आणि तो अहवाल त्यांनी 1941 साली काय केला होता, सादर केला होता. जगामध्ये पहिल्यांदा अमेरिकेमध्ये सायमन कुझनेट यांनी काय केलं होतं, अमेरिकेचं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं होतं. कोणत्या सालाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं होतं त्यांनी, 1919 ते 1938. आणि कुठं क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, तर राष्ट्रीय उत्पन्नाचे जनक कोण आहेत, तर राष्ट्रीय उत्पन्न पहिल्यांदा कुणी मोजलं, तर कुणी मोजलं होतं, सायमन कुझनेट यांनी मोजलं होतं. हे फक्त लक्षात ठेवायचं. नंतर ना पुढे सायमन कुझनेट यांना 1971 मध्ये राष्ट्रीय उत्पन्नातील योगदानाबद्दल काय देण्यात आलं, अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक त्याला मिळालं होतं. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवण्याचा आहेत. एक, राष्ट्रीय उत्पन्नाचे पहिले मोजमाप खालीलपैकी कोणी केले, सगळं विचारला जाऊ शकतो. एक, सायमन कुझनेट. त्यांनी कोणत्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न कोणत्या सालासाठी मोजलं होतं, तर त्यांनी अमेरिका देशाचं राष्ट्रीय उत्पन्न 1919 ते 1938 या सालापर्यंत काय केलं होतं, मोजलं होतं. आणि त्यासाठी त्यांना त्या राष्ट्रीय उत्पन्नातील योगदानासाठी त्यांना काय करण्यात आलं होतं, 1971 सालचा अर्थशास्त्राचा नोबेल पारितोषिक त्यांना प्राप्त झालं होतं. कसं झालं का, ही झाली बेसिक इन्फॉर्मेशन. नंतर पुढचा मुद्दा सांगायचो तो म्हणजे काय, तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत. आता एखादा राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं म्हणजे काय, तर एक बेसिक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला. समजा हा देश आहे, हा आपला देश आहे, भारत देश आहे, बरोबर आहे का. आता भारत देशाचं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, त्याची बेसिक व्याख्या केली जाते. बेसिक व्याख्या, त्यानंतर आपण मुख्य मुद्द्याकडे जाऊ. बेसिक व्याख्या म्हणजे काय, तर या देशाच्या अंतर्गत भागामध्ये, या देशाच्या अंतर्गत भागामध्ये तयार होणाऱ्या गुड्स, वस्तू आणि सेवा, आपण त्याला सर्व्हिसेस म्हणतो. गुड्स अँड सर्व्हिसेस म्हणजे वस्तू आणि सेवा. समजा एक वर्ष पकडलं आपण, 1 एप्रिल ते 31 मार्च या दरम्यानचं कुठलं पण एक वर्ष पकडलं आणि त्या एका वर्षामध्ये एवढ्या एवढ्या रुपयाच्या वस्तू तयार झाल्या. समजा 100 रुपयाच्या वस्तू तयार झाल्या आणि 100 रुपयाच्या काय तयार झाल्या, सेवा तयार झाल्या. तर त्या वर्षाचं त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न किती रुपये झालं, किती रुपये झाला, 200 रुपये. म्हणजे एक बेसिक व्याख्या समजली. बेसिक ही काही एक्झॅक्टली व्याख्या नाही, पण बेसिक व्याख्या काय, की एखाद्या देशाच्या अंतर्गत भागामध्ये तयार होणाऱ्या वस्तू आणि सेवा, वस्तू आणि सेवा यांचं जे आपण कॅल्क्युलेशन करतो, यांची आपण जे मोजमाप करतो, त्या मोजमापालाच आपण काय म्हणतोय, राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतो. लक्षात आलं का, ही व्याख्या एवढी सोपी नाहीये. या व्याख्येमध्ये अनेक काही कन्सेप्ट येतात, बरोबर आहे का. तुम्ही उत्पादन मोजणार आहे तर कोणतं उत्पादन मोजणार आहे, तर उत्पादनाचे 2 प्रकार पडतात. एक फॅक्टर इन्कम, दुसऱ्याचं नॉन फॅक्टर इन्कम. तुम्ही देशामध्ये तयार झालेल्या वस्तू आणि सेवा मोजणार आहे, मग देशातल्या कोणत्या व्यक्तीकडून त्या तयार झालेल्या, परदेशी व्यक्तीने इथं काम केलेलं चालेल का, तर आपल्या देशाने परदेशात जाऊन काम केलं चालेल का, हे पण आपण मोजलं पाहिजे, बरोबर आहे का. तुम्ही देशांतर्गत असा शब्द वापरलाय, पण देशाची कोणती सीमा पकडायची, तर देशाला वेगवेगळ्या सीमा आहेत. भूसीमा आहे, जलसीमा आहे, बरोबर आहे का, आणि वायुसीमा आहे, बरोबर आहे का. मग भूसीमेहून फक्त पकडायची, जलसीमा फक्त पकडायची, जलसीमेमध्ये फक्त मरीन सीमा पकडायची की इकॉनॉमिकल मरीन सीमा पकडायची, हे सगळे प्रश्न म्हणजे क्वेश्चन मार्क आहेत ना सगळे, बरं आहे का. म्हणून म्हटलं बेसिक कन्सेप्ट आहे की ठीक आहे, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, की एखाद्या देशाच्या अंतर्गत भागामध्ये तयार होणाऱ्या वस्तू आणि सेवा. पण पुढे क्वेश्चन मार्क येतात की तुम्ही उत्पन्न मोजणार आहे, बरोबर आहे. मग उत्पन्न मोजताना कुठलं उत्पन्न मोजणार आहे, घटक मूल्य किमतीवर उत्पन्न मोजणार आहे, तर तेव्हा नॉन घटक मूल्य किमतीनंतर तुम्ही मोजणार आहे, हा मुद्दा येतो. नंतर तुम्ही काय म्हणला, डोमेस्टिक देशांतर्गत शब्द वापरला आपण, बरोबर का, देशांतर्गत तयार होणाऱ्या वस्तू आणि सेवा. मग देशांतर्गत या शब्दाचा अर्थ काय, त्याची कोणती काउंट्री पकडायची, कारण भूसीमा, वायुसीमा आणि जलसीमा ह्या सगळ्या सीमांचा समावेश होतो एखाद्या देशाच्या टेरिटरीमध्ये. एखाद्या देशाच्या अंतर्गत भागामध्ये 3 सीमांचा समावेश होतो. त्यातली कोणती सीमा पकडायची, त्यातली सीमा पकडताना किती किलोमीटर पर्यंत आपण वायुसीमा पकडायची, किती किलोमीटर पर्यंत आपण जलसीमा पकडायची, हा पुढचा प्रश्न अनुत्तरित राहतो. नंतर पुढे येतं की त्या देशाच्या निवासीकडून म्हणजे काय, मग रेसिडेंट कोणाला म्हणायचं, की बाहेरून आपल्या देशामध्ये जे कामाला आले त्यांनी कमवलेलं आपण उत्पन्न मोजायचं का, किंवा आपल्या देशामध्ये लाखो लोक कुठे काम करतात, बाहेर काम करतात, त्यांचं उत्पन्न मोजायचं का, हा पुढचा मुद्दा राहतो, बरोबर आहे का. म्हणून रेसिडेंट पण आपल्याला काय करायला पाहिजे, शोधला पाहिजे, कोणाला रेसिडेंट म्हणायचं, कोणाला नॉन रेसिडेंट म्हणायचं. मग रेसिडेंटचं मोजायचं का, नॉन रेसिडेंटचं मोजायचं का. सगळे उठून समजा एखाद्या, आता आपल्याला नेपाळची बाउंड्री जवळ आहे, नेपाळची काही लोक सगळे भारतामध्ये कामाला आली, इथं काम केली, संध्याकाळी परत गेली. त्यांनी कमवलेलं जे उत्पन्न आहे, त्यांनी कमवलेली जी कमाई आहे, ती भारताची कमाई पकडायची की नेपाळची कमाई पकडायची, हा प्रश्न आहे. लक्षात आलं का. म्हणून म्हणलं आपण पहिल्यांदा बेसिक कन्सेप्ट क्लिअर करू. बेसिक कन्सेप्ट नंतर आपण मग जीडीपी जाऊ.
लक्षात आलं का? आपण एक एक बेसिक कन्सेप्ट काय करू, कम्प्लीट करायला घेऊ. म्हणून आपण बेसिक कन्सेप्ट किंवा मूलभूत संकल्पना, त्यामधली पहिली मूलभूत संकल्पना आहे इन्कम, उत्पन्न. पहिली मूलभूत संकल्पना काय ते, इन्कम किंवा उत्पन्न आहे. आता उत्पन्न म्हणजे काय असतं, एखादी वस्तू तयार केल्यानंतर जी वस्तू विकली जाते त्यातून जो काही नफा होतो, बरोबर आहे का? एखादी वस्तू तयार करण्यासाठी जे जे घटक लागतात त्या घटकांना आपण काहीतरी मोबदला देतो. समजा हा पेन तयार करायचा आहे, हा पेन तयार करण्यासाठी जे घटक लागले, प्लॅस्टिक लागलं, मजूर लागले, भांडवल लागलं, कुठले ते कारखाना टाकण्यासाठी जागा लागणार नाही, त्याला मालक लागणार आहे. 4 गोष्टी लागतील. बरं, किती गोष्टी लागतील? 4 गोष्टी. एक तर काय लागेल त्यांना, एक तर त्यांना लँड लागेल. लँड म्हणजे काय, तर जमीन लागेल. कुठे जमीन आपल्याला भाड्याने घ्यावं लागेल, बरोबर आहे का? नंतर त्यांना कामगार लागतील, बरोबर आहे का? मजूर लागतील किंवा कामगार लागतील, बरोबर आहे का? नंतर पुढे त्याला एखादा मालक लागेल, बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं त्याला काय लागेल, भांडवल लागेल. एखादी वस्तू तयार करण्यासाठी आपल्याला 4 गोष्टींचे घटक असते. आपण त्यांना 4 घटकांची गरज असते, म्हणून आपण याला फॅक्टर म्हणतो, घटक म्हणतो. त्याला काय म्हणतो, फॅक्टर किंवा घटक. आता या वस्तू तुम्ही किंमत कशी डिसाईड करता? समजा या वस्तूला आपण काय केलं, 10 रुपये किंमत डिसाईड केली, तर आपण काय डिसाईड करतो, की बाबा त्यांना 2 रुपयाची काय जागेला भाडं दिलं, 2 रुपये कामगाराला पगार दिला, 3 रुपये काय झाला, तर मालकाला नफा मिळाला, 2 रुपये काय केलं, तर आपण भांडवलाला व्याज दिलं, बरोबर आहे का? तर वस्तूची किंमत किती तयार झाली? समजा आपण म्हणून अशी पकडू की आपण 10 रुपये वस्तूची किंमत तयार झाली, बरोबर आहे का? आता या वस्तूची कोणती किंमत आहे? फॅक्टर किंमत आहे. फॅक्टर म्हणजे काय, हे वस्तू बनवण्यासाठी जे फॅक्टर लागले, जे घटक लागले, त्या घटकांना दिली गेलेली किंमत आहे, बरोबर आहे का? मग उत्पन्न म्हणजे काय असतं, तर एखादी वस्तू तयार होताना त्या वस्तू तयार होण्यासाठी जे घटक लागतात त्या घटकांची आपण किंमत पे करतो, बरोबर आहे का? जमिनीला भाडं देतो, भांडवलाला व्याज देतो, कामगाराला पगार देतो आणि मालकाला नफा देतो, बरोबर आहे का? आणि या फॅक्टर मधून जी वस्तू तयार होते, बरोबर आहे, त्याला आपण काय म्हणतो, त्या प्रत्येक फॅक्टरचं उत्पन्न असं म्हणतो. त्या फॅक्टरबद्दल आपण त्या वस्तूला जो मोबदला देतो, बरोबर आहे का? त्या मोबदल्याला त्याला उत्पन्न असं म्हणलं जाईल. लक्षात आलं का? समजलं? कामगाराला नफ्याच्या स्वरूपात उत्पन्न मिळालं, कामगाराला पगाराच्या स्वरूपात उत्पन्न मिळालं, मालकाला नफ्याच्या स्वरूपात उत्पन्न मिळालं, जमीन मालकाला भाड्याच्या स्वरूपात उत्पन्न मिळालं आणि बँकेला व्याजाच्या स्वरूपात उत्पन्न मिळालं. लक्षात आलं का? याला आपण उत्पन्न असं म्हणतात. लक्षात आलं का? उत्पन्नाची व्याख्या समजली का? आता या वस्तू बनण्यासाठी काही घटक पण लागतात, म्हणजे हे 4 घटक सोडून पण काही वस्तू लागतात ना. काही 4 घटक सोडून पण काही वस्तू लागतात, 4 घटक सोडून पण काही उत्पन्न आपल्याला बघायला मिळतं, बरं आहे का? देशामध्ये ह्या 4 गोष्टी सोडून पण काही उत्पन्न आपल्याला बघायला मिळतं. उदाहरणार्थ डोनेशन, गिफ्ट, लॉटरी. तुम्ही काय खर्च करायचे, तुम्हाला समजा ड्रीम 11 तुम्ही आता IPL सीझन सुरू आहे, तुम्ही ड्रीम 11 मध्ये समजा लागले 49 रुपये, तुम्हाला 1 कोटी लागले. आता 1 कोटी रुपये तुम्हाला मिळाले, हे तुम्ही उत्पन्न पकडणार आहे का? तर उत्पन्न सांगितलं किती गोष्टी तुम्ही येतात, 4 गोष्टी तुम्ही येतात. एक तर तुम्ही काय पाहिजे, कामगार पाहिजे, एक तर तुम्हाला जागा पाहिजे, किंवा एक तर तुम्हाला काय पाहिजे, तुमचं भांडवल पाहिजे, बरोबर आहे का? तर तुम्हाला कामगाराला पगार मिळेल, भाड्याला म्हणजे जमिनीला भाडं मिळेल, नंतर मालकाला नफा मिळेल आणि भांडवलाला व्याज मिळेल. तिथे काय तसं झालंय का? नाही. तुम्हाला उत्पन्न मिळालं, तुमचं उत्पन्न आहे, तुमच्या अकाउंटवर जमा झालं, परंतु ते घटक उत्पन्न आहे का रे? नाही. मग ते कुठलं घटक उत्पन्न म्हणायचं रे? गैर घटक उत्पन्न. लक्षात आलं का? एखादी कंपनी तुम्ही सुरू केली, एखादं प्रोडक्शन तुम्ही घ्यायला लागलाय, बरोबर आहे का? त्या प्रोडक्शनावर जर तुम्हाला मिळणार आहे, प्रोडक्शनातून त्याला कुठलंही इन्कम म्हणणार आहे, पण घटक उत्पन्न असं म्हणणार आहे. कोणतं उत्पन्न म्हणणार आहे? पण घटक उत्पन्न. परंतु तुमच्या कंपनीला समजा काय मिळाला, एखादं डोनेशन मिळालं, एखादी गिफ्ट मिळाली, किंवा एखादं कोणतरी काय केलं, तुम्हाला काय दिलं, काही फंडिंग दिलं, बरोबर आहे का? तर त्याला आपण घटक उत्पन्न म्हणणार आहे का रे? तर ते तुम्हाला कामाबद्दल मिळाले, ते तुम्हाला जागेबद्दल मिळाले, ते तुम्हाला नफ्याबद्दल मिळाले, त्याबद्दल तुम्हाला भांडवलाबद्दल मिळाले? नाही. तर ते तुम्हाला याच्या व्यतिरिक्त मिळाले, म्हणून त्याला काय म्हणायचं रे? घर घटक उत्पन्न. मग राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सांगा, तुम्ही सांगा मला, तुमची कन्सेप्ट क्लिअर करू आपण, की कोणतं उत्पन्न मोजलं जातं? राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कोणतं उत्पन्न मोजलं जात असेल? तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न काढायचं आहे, बरोबर आहे का? तुम्हाला देशाचं राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या काय सांगितली मी? एखाद्या देशामध्ये तयार होणाऱ्या वस्तू आणि सेवा यांची जी प्राइस आहे, त्या प्राइसला आपण काय म्हणतो? राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतो, बरोबर आहे का? तुम्हाला आता राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं आहे, तर तुम्ही ह्याचं कोणतं मूल्य किंवा कोणते उत्पन्न लक्षात घ्या? कोणतं? फॅक्टर. कोणतं? फॅक्टर. म्हणजे हा मुद्दा पहिल्यांदा क्लिअर झाला, की राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणत्या उत्पन्नाचा विचार केला जातो? कोणत्या उत्पन्नाचा? घटक उत्पन्नाचा विचार केला जातो. गैर घटक उत्पन्न इथं पकडलं जात नाही. पहिला मुद्दा लक्षात, पहिली कन्सेप्ट क्लिअर झाली का? एका देशात तुम्ही जे राष्ट्रीय उत्पन्न मोजता, राष्ट्रीय उत्पन्न मोजता, तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कुठल्या उत्पन्नाचा समावेश होतो? घटक उत्पन्नाचा समावेश होतो, गैर घटक उत्पन्नाचा समावेश होत नाही. पहिली कन्सेप्ट क्लिअर झाली. ठीक. आता पुढच्या कन्सेप्टकडे जाऊ. पुढची जी कन्सेप्ट येते ती म्हणजे काय येतं, तर नॅशनल.
आपण दुसरा शब्द वापरला राष्ट्रीय किंवा नॅशनल. आता राष्ट्रीय किंवा नॅशनल मध्ये दोन संकल्पना येतात. एक येते ती म्हणजे काय, तुमचं देशांतर्गत डोमेस्टिक म्हणजे काय, आणि दुसरं येतं ते म्हणजे रेसिडेंट म्हणजे काय, निवासी म्हणजे काय. या दोन्ही मधला नेमका एक्झॅक्टली फरक समजावून घ्या. पहिला आपण बघू देशांतर्गत म्हणजे काय. देशांतर्गत असे शब्द वापरतो आपण. राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्यामध्ये मी काय सांगितलं होतं, तुमच्या देशाच्या अंतर्गत भागामध्ये तयार होणाऱ्या वस्तू आणि सेवा यांचं कॅल्क्युलेशन म्हणजे त्या देशाचा काय राहतो, जीडीपी. मग देशांतर्गत या शब्दामध्ये काय काही देशाच्या कोणत्या सीमा पकडल्या जातात, वायुसीमा, जलसीमा, भूसीमा. ठीक आहे, जलसीमा, वायुसीमा, भूसीमा आपण पकडू, पण किती किलोमीटर पर्यंत हा पण प्रश्न आहे ना, किती किलोमीटर पर्यंत. आर्थिक ऍक्टिव्हिटी, आर्थिक ऍक्टिव्हिटी समुद्रामध्ये किती किलोमीटर पर्यंत आग झाली तर आपण त्याला काय पकडायची, तर आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न पकडायचं. समजा मासेमारीसाठी एखादा जहाज घेऊन काय केलं, समुद्रामध्ये गेलं, तर त्यांनी मासेमारी करून आणली आणि देशामध्ये ती भेटली, त्यातून उत्पन्न कमवलं ना त्यांनी. बरं आहे का, ते कशामध्ये कुठल्या उत्पन्नामध्ये पकडलं आपण, घटक उत्पन्नामध्ये ते आलं. परंतु किती किलोमीटर पर्यंत केलेली मासेमारी आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पकडली जाते. आपण श्रीलंकेत जाऊन केलेली मासेमारी पकडली जाणार आहे का, आपण जपानमध्ये जाऊन केलेली मासेमारी पकडली जाणार आहे का, नाही. मग आपली जलसीमा किती, आपली विमानं उडतात बरोबर आहे का आकाशातून. मग किती किलोमीटर पर्यंत विमानं उडल्यानंतर त्या विमानाने कमवलेलं इन्कम आपल्या देशाचा राष्ट्रीय इन्कम असेल, हे लक्षात घेतलं पाहिजे ना. या कन्सेप्टचा आपण काय म्हणतो रे, देशांतर्गत. समजलं का, या कन्सेप्टला काय म्हणतो आपण, देशांतर्गत. देशांतर्गत म्हणजे काय, एखाद्या भूसीमेच्या आतल्या बाजूला. मग त्यामध्ये कुठली सीमा येते, देशाची आर्थिक सीमा. पहिला मुद्दा कन्सेप्ट लक्षात ठेवायचा, देशाची इकॉनॉमिकल बाउंड्री. समजलं का, देशाची इकॉनॉमिकल बाउंड्री. इथं मी तुम्हाला एक दिलेलं आहे इकॉनॉमिकल बाउंड्री. हा देशाची, समजा हा तुमचा समुद्र किनारपट्टी आहे. समजा तुम्ही गणपतपुळ्याच्या समुद्र किनारपट्टी उभा राहिला, बरोबर आहे. तिथून पासून 3 जे आपण मैल म्हणतो, कारण समुद्राचं जे आपण अंतर मोजतो ते नॉटिकल मैल मध्ये मोजतो. त्याच्यामध्ये मोजतो आपण नॉटिकल मैल मध्ये मोजतो. 1.8 किलोमीटर म्हणजे एक नॉटिकल मैल असं म्हटलं जातं. किती, 1.8 किलोमीटर. 1.8 किलोमीटर म्हणजे एक नॉटिकल मैल मानला जातो. लक्षात आलं का. हा संकल्पना किंवा ही संकल्पना कधीपासून सुरू झाली, तर 1970 पासून ही संकल्पना सुरू झाली. 1970 ला पहिल्यांदा ही संकल्पना मांडण्यात आली की नॉटिकल मैल. कारण ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीच्यामध्ये रशियामध्ये काय झालं होतं, तर बाउंड्री शेअरिंग वरून, समुद्र सीमाच्या शेअरिंग वरून काय झालं, वाद निर्माण झाला. त्यांचा जागतिक लेवलला निपटारा करण्यासाठी एका लवादाची ट्रिब्युनलची स्थापना करण्यात आली 1970 दरम्यान. आणि 1970 म्हणजे नॉटिकल मैल यामध्ये आपण अंतर मांडण्यास सुरुवात केली. आणि 1970 मध्ये 12 नॉटिकल मैल हा तुमचा काय असणार आहे, भूसीमा असणार आहे. आणि 200 नॉटिकल मैल ही तुमची काय असणार आहे, इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी झोन असणार आहे, म्हणजे काय आर्थिक सीमा असणार आहे. असं काय करण्यात आलं, डिसाईड करण्यात आलं. म्हणजे तुमच्या देशाच्या 3 मैलापर्यंत तुमची काय असेल, तर जलसीमेच्या पहिली बाउंड्री सुरू होते. त्यानंतर पुढं 12 नॉटिकल मैल, 24 नॉटिकल मैल आणि 200 नॉटिकल मैल असं काय केलं जातं, अंतर मांडलं जातं. यामध्ये जो टेरिटोरियल सी असतो तो असतो तो किती, 12 नॉटिकल मैल पर्यंत असतो. किती, 12 नॉटिकल मैल. नंतर आपली जी इकॉनॉमिकल झोन असतो, म्हणजे आपण इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी ज्या प्रांतामध्ये करू शकतो, तर ज्या जल भागामध्ये करू शकतो, किती नॉटिकल मैल असतो, तर 200 नॉटिकल मैल. किती असतो रे, 200 नॉटिकल मैल तुम्ही इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी करू शकता. पण तुमच्या देशाची ऍक्च्युअली सीमा, जलसीमा जी असते ती असते 12 नॉटिकल मैल. किती असते, 12 नॉटिकल मैल ही तुमची ऍक्च्युअली जलसीमा असते. समजलं. तिथून पुढे तुम्ही पण काय करू शकता, मासेमारी करू शकता, तुम्ही ऑइल किंवा गॅस एक्सप्लोरेशन करू शकता, बरोबर आहे का. तर तुम्ही तिकडं तुमची जहाजं वगैरे पाठवू शकता. किती किलोमीटर पर्यंत, किती मैलापर्यंत, किती नॉटिकल मैल पर्यंत, तर 200 नॉटिकल मैल पर्यंत. हा कसा झाला, तुमची 3 नॉटिकल मैल ही तुमची भूसीमा असते. समुद्रामध्ये आतमध्ये सुद्धा 3 नॉटिकल मैल ही तुमची काय असते, समुद्रात जरी असली तरी ती भूसीमा मानली जाते. 12 नॉटिकल मैल पर्यंत तुमची काय असते, आंतरराष्ट्रीय सीमा असते. आंतरराष्ट्रीय सीमा किती किती नॉटिकल मैल असते, 12 नॉटिकल मैल असते. आणि 200 नॉटिकल मैल ही तुमची काय असते, आर्थिक सीमा असते. इकॉनॉमिकल झोन असतो किंवा इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी झोन असं त्याला म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी झोन. हा किती असतो, 200 नॉटिकल मैल. काय लक्षात आलं, 200 नॉटिकल मैल तुमचा इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी झोन असतो. म्हणजे काय, आता जेव्हा तुम्ही देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजणार आहे त्यावेळी तुम्ही कोणती ऍक्टिव्हिटी कन्सिडर कराल, इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी की तुमचं टेरिटोरियल ऍक्टिव्हिटी. इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, तुमच्या देशाच्या भूसीमेपासून म्हणजे 3 नॉटिकल मैल पासून तर 200 नॉटिकल मैल पर्यंत जे काही इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी घडते, ते कधी ऑइल गॅस एक्सप्लोरेशन सापडू शकतं. बॉम्बे आहे, तुम्ही बघितलं असाल मुंबई पासून आतल्या कितीतरी किलोमीटर आता आपल्या अंगावर काय आहे, तर बॉम्बे यायचं गॅस आणि ऑइल एक्सप्लोरेशन, बरोबर आहे का, ते तुम्ही खरून आणून वापरू शकता. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय, तर तुम्ही जहाजे पाठवू शकता, मासेमारी करू शकता, आपल्या डीप समुद्रातली मासेमारी करू शकता. आणि सगळी तुमची काय म्हणते, तर इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी म्हणते. लक्षात आलं का, देशांतर्गत या शब्दामध्ये
देशांतर्गत या शब्दामध्ये काय ना तर 12 नॉटिकल पर्यंत तुमची आंतरराष्ट्रीय भूसीमा असेल, आंतरराष्ट्रीय जलसीमा असेल आणि 200 नॉटिकल मैल पर्यंत तुमची काय असणार आहे, तुमची इकॉनॉमिकल सीमा असणार आहे. आता लक्षात आलं, समजलं काय? पहिल्या शब्दाचा अर्थ समजला, समजलं का रे? देशाची आर्थिक सीमा या शब्दाचा अर्थ समजला, ठीक आहे. पुढचं येतं इंडियन एम्बेसी आणि ऑफिस. आता हे सोडून पण प्रत्येक देशामध्ये आपली इंडियन एम्बेसी आणि ऑफिसेस आहेत. इंडियन एम्बेसी आणि ऑफिसेस तुम्हाला कुठे बघायला मिळतात? जगातल्या अनेक देशामध्ये बघायला मिळतात. त्यांची ऍक्टिव्हिटी देखील काय मानली जाते? देशांतर्गतच मानली जाते. भले इथे अमेरिकेत आपली एम्बेसी तिथं जे काही कामगार काम करतायत किंवा त्यांचे कामगार जे आमच्या एम्बेसीमध्ये काम करतात, या सगळ्यांचे जे पगार, वेतन, भत्ते, बरोबर आहे का, त्यांनी कमवलेलं इन्कम हे कोणाचं इन्कम मानलं जाईल? देशाचे इन्कम मानलं जाईल. म्हणजे ते आपल्या भूभागावर घडायला लागले का? इकॉनॉमिकल झोन मध्ये घडायला लागले का? नाही. तरी देखील ते इन्कम कुठलं इन्कम मानलं जाईल? देशाचं इन्कम मानलं जाईल. दुसरी कन्सेप्ट समजली? पहिली कन्सेप्ट समजली देशाची आर्थिक सीमा. देशाची आर्थिक सीमा कुठपर्यंत येते? कुठपर्यंत येते? अरे कुठपर्यंत येते? 200 नॉटिकल मैल आणि वर वायुसीमेमध्ये 12 किलोमीटर. किती किलोमीटर? 12 किलोमीटर. समजलं? ही आपली देशाची काय मानली जाते? आर्थिक सीमा मानली जाते. इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी झोन मानलं जातं. इथपर्यंत मला लक्षात आलं? समजलं का? ठीक आहे. नंतर पुढचा भाग येतो तो म्हणजे काय? इंडियन एम्बेसी आणि ऑफिसेस. इंडियन एम्बेसी, एम्बेसी या शब्दाचा अर्थ समजलं का? इंडियन एम्बेसी जी अमेरिकेत आहे किंवा कुठल्या सगळ्या देशामध्ये एक एम्बेसी तुमची असते, बरोबर आहे का? त्या एम्बेसीमध्ये घडलेल्या ऍक्टिव्हिटीज ह्या काय मानल्या जातील? तर आपल्या देशाच्या उत्पन्नाचा सोर्स मानला जाईल. पुढचं येतं भारतीय दूतावासातून मिळालेले उत्पन्न. हेच जो मुद्दा, दुसरा मुद्दा आहे, भारतीय दूतावासातून मिळालेले जहाजे आणि विमाने. मी सांगितलं होतं 200 नॉटिकल मैल पर्यंत झाली गेलेली सगळी जहाजे आणि 12 किलोमीटर पर्यंत उडणारी विमाने, या सगळ्यांनी केलेली इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी ही देशाची इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी मानली जाईल. हा कोणत्या शब्दाच्या अंतर्गत भागामध्ये येतील? देशांतर्गत. देशांतर्गत शब्दाचा अर्थ समजला की भारतीय भूसीमेपासून किती नॉटिकल मैल? 200 नॉटिकल मैल. वरच्या वायुसीमेपासून किती किलोमीटर? 12 किलोमीटर. लक्षात आलं? भारताची जी ऑफिसेस बाहेरच्या देशामध्ये आहेत, बाहेरची ऑफिसेस भारतामध्ये आतल्या देशामध्ये आपल्या काम करतात. समजलं? यांनी कमवलेलं उत्पन्न हे काय असणार आहे? देशांतर्गत या व्याख्येमध्ये होतं. लक्षात आलं? कॅमेरा झूम आउट आपण काय करतो? आपण मग राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्नाच्या बेसिक कन्सेप्ट आपण समजावून घेऊ. बेसिक कन्सेप्ट मध्ये पहिली कन्सेप्ट येते इन्कम. राष्ट्रीय म्हणजे उत्पन्न मोजताना जे आपण उत्पन्न मोजतो ते उत्पन्न 2 प्रकारचं असतं. पहिलं उत्पन्न असतं घटक उत्पन्न, दुसरं उत्पन्न असतं गैर घटक उत्पन्न. घटक उत्पन्न म्हणजे काय? एखादी वस्तू उत्पादित करताना जे घटक आपण वापरतो आणि त्या घटकांना आपण जे पे करतो, त्या घटकांना उत्पन्न म्हणून जे आपण काय करतो, काही किंमत अदा करतो, त्या किमतीलाच आपण त्या घटकांची उत्पन्न असं म्हणतो. उदाहरणार्थ काय? आपण कामगाराला पगार देतो, मालकाला नफा मिळतो, बरोबर आहे का? जमिनीला भाडं मिळतं आणि भांडवलाला व्याज मिळतं, बरोबर आहे का? आता हे प्रत्येकाचं काय झालं? उत्पन्न झालं. बँकांचं भांडवल हे उत्पन्न झालं, कामगाराचं पगार हे उत्पन्न झालं, मालकाचा नफा हे उत्पन्न झालं, बरोबर आहे का? आणि जमीन मालकाला भाडं हे कोणत्या स्वरूपात मिळालं? उत्पन्नाच्या स्वरूपात मिळालं. म्हणून आपण जे राष्ट्रीय उत्पन्न मोजतो ते कोणतं उत्पन्न मोजलं जातं? फॅक्टर इन्कम किंवा त्याला घटक मूल्य किंमत, घटक उत्पन्न असं मोजलं जातं. लक्षात आलं का? दुसरं येतं ते घटक गैर घटक मूल्य किंमत किंवा गैर घटक उत्पन्न. यामध्ये तुम्हाला डोनेशन, गिफ्ट, बरोबर आहे का, किंवा लॉटरी, गॅमलिंग, बेटिंग यातून मिळालेलं उत्पन्नाला आपण काय म्हणणार आहे? तर गैर घटक उत्पन्न असं म्हणणार आहे. लक्षात आलं का? आता गैर घटक उत्पन्नातून जे इन्कम निघतं ते राष्ट्रीय उत्पन्नात मोजलं जात नाही. दुसरी कन्सेप्ट लक्षात आली? ठीक आहे. पुढच्या दोन या कन्सेप्ट मध्ये येतं ते नॅशनल. नॅशनल मध्ये 2 भाग येतात. एक देशांतर्गत म्हणजे काय आणि दुसरं की रेसिडेंट म्हणजे काय? रहिवासी म्हणजे कोणाला रहिवासी म्हणायचं? लक्षात आलं? आता देशांतर्गत किंवा डोमेस्टिक या शब्दाचा अर्थ येतो की भारताची आर्थिक सीमा, त्यामध्ये जलसीमा, वायुसीमा, बरोबर आहे का? भारताची एम्बेसी जी काय करते? दूतावास जो भारताच्या बाहेर आहे त्यांनी कमवलेलं इन्कम देखील भारताचं इन्कम मानलं जाईल. म्हणजे ते बाउंड्री पासून आपल्या नॉटिकल मेल पासून पण आत राहतात. लक्षात आलं का? तरी देखील त्यांचं उत्पन्न भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मानलं जाईल. लक्षात आलं का? समजलं? आर्थिक सीमेमध्ये मी सांगितलं तुम्हाला जलसीमा आणि वायुसीमा 12 किलोमीटर वर आणि 200 नॉटिकल मैल समुद्रामध्ये. 1 नॉटिकल म्हणजे किती? 1.8 किलोमीटर म्हणजे 1 नॉटिकल मैल मानला जाईल. आता लक्षात आलं? ह्या 2 कन्सेप्ट क्लिअर झाल्या? त्यातलं कोणतं राष्ट्रीय उत्पन्न मानलं जाईल? पहिलं देशांतर्गत हे पकडलं जाईल, नंतर इथं कुठलं पकडलं जाईल? घटक मूल्य. आता पुढची कन्सेप्ट येते ती म्हणजे निवासी. रेसिडेंट म्हणजे काय? आता इंडियन रेसिडेंट म्हणजे सगळे आपण. पहिल्यांदा आपण मूळ रहिवासी. भारतीय रहिवासी भारतीय राज्यघटनेच्या कलम 5 पासून 10 पर्यंत जे रहिवास रेसिडन्स या व्याख्येच्या अंडर येतात त्या सगळ्यांना आपण भारतीय रहिवासी असं म्हणतो, बरोबर. तर दुसरं येतं भारताचे एम्बेसी वर्कर.
जे एम्बॅसी वर्कर आपल्या देशाचे आहेत परंतु राहतात कुठं बाहेर, किंवा बाहेरच्या देशाचे एम्बॅसी वर्कर कुठे राहतात भारतामध्ये, ते इथे इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी करतात, बरोबर आहे ना. त्यांचं इन्कम देखील भारताचं इन्कम पकडलं जाईल, त्यांना देखील भारताचं काय मानलं जाईल, भारताचे रेसिडेंट कोणाला म्हणायचं, एक भारताचे मूळचे रहिवासी, बरोबर आहे का. मी सांगितलं जे भारतीय राज्यघटनेच्या कलम 5 पासून 10 पर्यंत या व्याख्येमध्ये जे बसतात ते सगळे रहिवासी इथं पकडले जातील, पहिला मुद्दा लक्षात आला. ठीक आहे. दुसरा मुद्दा आहे तो एनआरआय, नॉन रेसिडेंटल इंडियन, जे भारताचे कधी काही रहिवासी होते परंतु आता भारतामध्ये राहत नाही, नॉन रेसिडेंटल इंडियन. समजलं का. त्यांचे आई वडील आजी आजोबा यांचा जन्म 1947 नंतर भारतामध्ये झालेला आहे, तर 1947च्या पूर्वीच्या भारतामध्ये त्यांचा जन्म इथं झालेला होता. काही आपल्या नागरिकत्व करारानुसार, नागरिकत्व कायद्यानुसार त्यांनी भारताचं कधी काही नागरिकत्व स्वीकारलं होतं आणि नंतर ते आता भारताच्या बाहेर राहतात. अशा लोकांना आपण NRI म्हणतो. त्यामध्ये नॉन रेसिडेंटल इंडियन यांना देखील भारताच्या काय म्हणलं जाईल, तर रेसिडेंट मानलं जाईल. ज्यावेळी आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजू त्यांनी कमवलेलं इन्कम हे काय म्हणलं जाईल, राष्ट्राचं उत्पन्न मानलं जाईल, ज्यावेळी आपण काय म्हणतो राष्ट्रीय उत्पन्न मोजू. नंतर पुढे एम्बेसी वर्ग, त्यांचे एम्बेसी वर्कर जगातल्या सगळ्या देशांच्या एम्बेसी वर्कर इथं काम करतात, आपल्या देशामध्ये राहून काम करतात, एम्बेसी मध्ये काम करतात आणि ते काही उत्पन्न कमवत आहेत, बरं का. त्याचं उत्पन्न देखील काय म्हणतात, देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मानलं. लक्षात आलं. आणि पुढचं येतं बॉर्डर वर्कर. बॉर्डर वर्कर म्हणजे काय, समजा नेपाळचे वर्कर सकाळी भारतामध्ये येतात, तिथं काम करतात आणि संध्याकाळी परत येतात, बरोबर आहे का. आता त्यांनी काम कुठं घडवून आणलं, काम कुठं आणलं भारतामध्ये, म्हणजे भारताच्या ऍक्टिव्हिटीमध्ये इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी कुठं घडली, भारताच्या भूसीमेमध्ये घडली, देशांतर्गत भागामध्ये घडली, तर त्यांचं उत्पन्न देखील काय मानलं जाईल, देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मानलं. लक्षात आलं का. सकाळची नेपाळची माणसं आली, दिवसभर शेतात काम केली, त्यांना पण पगार दिला, पण त्यांनी त्यांची इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी कुठं घडली, त्यांनी ज्या वस्तू आणि सेवा तयार केल्या त्या कुठल्या घेऊन कोणत्या देशांतर्गत भागात केल्या, भारताच्या. त्यामुळे पकडलं जाईल का नाही पकडलं जाईल, पकडायचं की नाही पकडायचं, कन्सेप्ट लक्षात आली का. रट्टा मारायची गरज आहे का नाही. इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी, भांडवल वस्तू आणि सेवा यांचा फ्लो प्रवाह ज्या भागामध्ये घडून येतो त्या भागामध्ये तो पकडला पाहिजे. लक्षात आलं का, तो भागामध्ये आपण काय केलं पाहिजे, त्याला पकडला पाहिजे. मग भाग कन्सेप्ट लक्षात आलं का, समजलं का. त्या दोन कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात ठेवायचं, एक डोमेस्टिक, दुसरं येतं रेसिडेंट. डोमेस्टिक हे शब्दाचा अर्थ समजला, आणि रेसिडेंट, रेसिडेंट कोणाकोणा म्हणायचं, भारतीय मूळ रहिवासी, NRI, एम्बेसी वर्कर आणि बॉर्डर वर्कर. बॉर्डर वर्कर या शब्दाचा अर्थ काय, सीमा लगतच्या असणाऱ्या देशातून जे वर्कर काही तात्पुरत्या कालावधीसाठी भारतामध्ये येतात, काम करतात, परत निघून जातात. परंतु इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी कुठं घडली, भारतात घडली, भारताबाहेर घडली का. ते उलट असतं, तर भारतातले लोक नेपाळमध्ये काम करून जर परत आले असते, बरोबर आहे का, तरी देखील ते राष्ट्रीय उत्पन्नात मोठं असतं, कारण ते पगार कोणाला देतात ना, देशाच्या इकॉनॉमीमध्ये प्लस आली ना ते. लक्षात आलं का. बाहेरचे वर्कर एवढ्याचं काम केलं तर इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी नाही, ऍक्टिव्हिटी तर घडली, बरोबर आहे का. आणि आपले वर्कर पलीकडे कामाला गेले आणि ते परत आले संध्याकाळी, तर ते पैसे घेऊन आलेत ना, बरोबर आहे का. काय घेऊन आलेत, ते पगार घेऊन आलेत. आपल्या मूळ संकल्पनेत काय येतं, कामगाराला काय मिळतो, पगार. त्यामध्ये घटक मूल्य किंमत पकडली जाईल, बरोबर का. घटक इन्कम होते, इन्कमच जाणार ते. लक्षात आलं का, भाग समजला. ठीक आहे. आता दोन मुख्य कन्सेप्ट समजला, एक इन्कम, दुसरा नॅशनल. समजलं का. ठीक. पुढचं घ्यायचं, पुढचं येतं उत्पादन. उत्पन्न आणि उत्पादनामध्ये फरक. कसं झालं, पुढचं येतं उत्पादन. आता उत्पादन काय होतं, उत्पादनामध्ये वस्तूंचे 3 प्रकार पडतात. एक येतं प्राथमिक वस्तू, दुय्यम वस्तू, तृतीय वस्तू. म्हणजे काय, आपण म्हणतो प्राथमिक वस्तू, आपण त्याला कच्चा माल म्हणतो, प्राथमिक वस्तू. आता प्राथमिक वस्तू म्हणजे आपण काय, कच्चा रबर पकडला, हे कच्चा रबर आहे, बरोबर आहे का. प्राथमिक वस्तू त्याला म्हणलं आपण. नंतर येतं ते म्हणजे काय, तर मध्यम वस्तू, त्याला मध्यवर्ती वस्तू म्हणतो आपण, मध्यवर्ती वस्तू, बरोबर आहे का. आणि तिसरी येते म्हणजे अंतिम वस्तू. आता यामध्ये कुठली तरी एक वस्तू तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजायला लागेल. आता राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या मी काय सांगितली होती, एखाद्या देशाच्या अंतर्गत भागामध्ये तयार होणाऱ्या वस्तू आणि सेवा यांची अंतिम किंमत आपण जी मोजतो तर आपण काय म्हणतो, त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न. आता वस्तू 3 प्रकारच्या आहेत ना, त्याची तुम्ही कोणती वस्तू पकडायची, हा मुख्य मुद्दा आहे. तुमच्याकडे एकदा कच्चा रबर तयार होतो, एकदा पक्का रबर तयार होतो आणि त्यापासून पायरेटर तयार होतो. मग तुम्ही कोणतं वस्तू यातली पकडायची, वस्तू आणि सेवा मोजणार आहे ना तुम्ही देशाच्या. मी देशातल्या एकूण टोटल कॅल्क्युलेट काय करणार, एका आर्थिक वर्षामध्ये तयार झालेल्या वस्तू आणि सेवा तुम्ही कॅल्क्युलेट करणार आहे. हा भाग समजला का. मग कोणती वस्तू पकडायचा पुढचा प्रश्न आहे. समजलं, तुम्ही प्राथमिक वस्तू पकडायची, दुय्यम वस्तू पकडायची, तर अंतिम वस्तू पकडायची. सुद्धा तिन्ही तुम्ही पकडल्या तर कॅल्क्युलेशन डबल होईल. कारण समजा 100 रुपयाचा कच्चा रबर तयार केला आपण, 500 रुपयाचा आपण पक्का रबर तयार केला आणि त्यापासून आपण 1000 रुपयाचा टायर तयार केला. समजलं. मग तुम्ही हे
100 रुपये पकडणार आहे, हे 500 रुपये पकडणार आहे, की हे 1000 रुपये पकडणार आहे, त्या ठिकाणी एकत्रित घेऊन 1600 रुपये पकडणार आहे. हा प्रश्न निर्माण होतो, बरोबर आहे का? म्हणून राष्ट्रीय उत्पन्न मोजताना आपण नेहमी कोणती वस्तू पकडतो रे? फायनल प्रोडक्ट पकडतो. कोणतं प्रोडक्ट पकडतो आपण? फायनल प्रोडक्ट. लक्षात आलं का? प्राथमिक वस्तू म्हणजे कच्चा माल. समजलं? जी वस्तू प्रोसेसिंगच्या माध्यमात प्रोसेसिंगसाठी आणलेली असते त्याला आपण म्हणतो इंटरमिजिएट वस्तू, मध्यवर्ती वस्तू, जी प्रोसेसिंगसाठी आणलेली असते ती प्रोसेसिंगसाठी आणली ना, ती डायरेक्ट विकू शकतो बरोबर? नाही. समजलं? या प्रोसेसिंग विकता येते का? लक्षात येते का? मध्यवर्ती वस्तू कुठल्या वस्तूला म्हणायचं? नीट व्याख्या लक्षात घ्या. मध्यवर्ती वस्तू म्हणजे कोणती वस्तू? जी वस्तू प्रोसेसिंगसाठी आणलेली असते. ती विक्रीसाठी किंवा उपभोगासाठी आणलेली नसते. ती कशासाठी आणलेली असते? प्रोसेसिंगसाठी आणलेली असते. त्या वस्तूला कोणती वस्तू म्हणायचं? कोणती? मध्यवर्ती वस्तू. लक्षात आलं का? प्राथमिक वस्तू म्हणजे काय? जी कच्च्या स्वरूपात असते ज्यावर प्रोसेसिंग करायची अजून बाकी आहे. निसर्गातून मिळणाऱ्या डायरेक्टली वस्तू त्यांना आपण म्हणतो प्राथमिक वस्तू. कच्चा रबर प्रोसेसिंगसाठी आणली म्हणून हा पक्का रबर आहे. ती कुठली वस्तू इथे? इंटरमिजिएट वस्तू. कोणती? मध्यवर्ती वस्तू. मी काय म्हणतो लक्षात येईल तुम्हाला? त्याचं कारण आपण जे पीवायसी सोडू त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल की यावर आयोगाने क्वेश्चन विचारले. खालीपैकी कोणत्या वस्तूचं मोजमाप हे राष्ट्रीय उत्पन्नात होतं किंवा खालीपैकी कोणत्या वस्तूंचं मोजमाप हे राष्ट्रीय उत्पन्नात होत नाही? कोणत्या वस्तूचं मोजमाप राष्ट्रीय उत्पन्नात होत नाही? इंटरमिजिएट वस्तू, मध्यवर्ती वस्तू मोजल्या जात नाही. कोणत्या वस्तू मोजल्या जातात? फायनल फायनल प्रोडक्ट मोजतात. आपण असं केलं तर डबल कॅल्क्युलेशन होईल ना. जीडीपी उगाच वाढल्यासारखं दिसेल. आपण कच्चा रबर एकदा पकडला, पक्का रबर एकदा पकडला आणि टायर एकदा पकडला, चालेल का? 100 रुपये एकदा, 500 रुपये एकदा, 1000 रुपये एकदा, 1600 रुपयाचं राष्ट्रीय इन्कम चालेल का? नाही. ऍक्च्युली राष्ट्रीय उत्पन्न किती रुपयाचं आहे? 1000चं आहे. आपण पकडताना किती रुपयाचं पकडलं? 1600 रुपये, चालेल का? नाही ना सांगणार, समजलं का? म्हणून आपण मग कोणत्या वस्तू आपण पकडू, कोणतं उत्पादन पकडलं जाईल, कोणतं प्रोडक्ट पकडलं जाईल? आता लक्षात आलं? दुसरी तिसरी तिसरी कन्सेप्ट समजली? समजली का? कोणत्या वस्तू राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणत्या वस्तू पकडल्या जातात? फायनल प्रोडक्ट. कोणतं उत्पन्न पकडलं जातं? मगाशी फॅक्टर इन्कम. कोणती वस्तू पकडली जाते? फायनल प्रोडक्ट. देशांतर्गत या शब्दामध्ये काय काय येतं आणि रेसिडेंट मध्ये काय काय? लक्षात आलं का? आता पुढची संकल्पना येते ती म्हणजे प्राइस. आता वस्तूची प्राइस दोन प्रकारची असते, बरोबर आहे का? वस्तूची प्राइस मगाशी मी सांगितली तशी तुम्हाला वस्तूची प्राइस देखील दोन प्रकारची तुम्हाला वस्तू तयार होते. उदाहरणार्थ काय आपण म्हणतो फॅक्टर इन्कम असं म्हटलं होतं, बरं आहे का? म्हणजे एखादी वस्तू तयार करण्यासाठी 4 फॅक्टर लागतात. काय करायचं सांगा मला? त्याला कधी एकदा पहिल्यांदा कोण लागेल? कामगार, वर्कर लागेल. नंतर कोण लागेल? मालक लागेल. कोणतरी आपल्यासारखा मालक लागेल की जो सगळ्या लोकांना एकत्रित करून काय केलं? वस्तूंचं प्रोडक्शन करेल. नंतर कोण लागणार आहे? जागा लागणार आहे. काय लागणार आहे? जागा लागणार आहे, बरोबर आहे का? आणि काय लागणार आहे? भांडवल लागणार. एकूण किती वस्तू लागल्या? कामगार, मालक, जागा आणि भांडवल, बरोबर आहे का? आता एखादी वस्तू तुम्हाला तयार करायची, समजा हा पेन तयार करायचा आहे, तर तुम्ही काय केलं? समजा आपण हा वस्तू समजा किती रुपयाला आहे? तर 40 रुपयाला. तुम्ही कामगाराला 10 रुपये पगार दिला, बरोबर आहे का? मालकाला 10 रुपये काय मिळाला? नफा मिळाला. नंतर जागेला 10 रुपये काय मिळालं? भाडं मिळालं. आणि भांडवलाला 10 रुपये व्याज मिळालं, बरोबर आहे का? आता ही वस्तू तयार झाली. वस्तू किती रुपयाला तयार झाली? 40 रुपयाला तयार. आता या वस्तूची 40 रुपये ही कोणती किंमत आहे? तुम्ही कोणती किंमत मांडा पाठीमागे? कोणती कॉस्ट? फॅक्टर. कारण किती फॅक्टर लागले एकूण? 4. 4 फॅक्टरना 4 गोष्टी आपण दिल्या, बरं आहे. 4 फॅक्टरना किती गोष्टी दिल्या आपण? 4 गोष्टी दिल्या. आणि वस्तूची किंमत किती तयार झाली? 40 रुपये. ही कोणती किंमत आहे त्याची? फॅक्टर कॉस्ट आहे. ही कोणती किंमत आहे? फॅक्टर कॉस्ट आहे. लक्षात आलं का? समजलं? आता वस्तू या किमतीला विकली जाईल का मार्केटमध्ये? नाही जाणार ना. अजून टॅक्स भरलाय का आपण? सरकारने काही सबसिडी दिली का? लक्षात आलं का? आता बघा मी काय म्हणतो. आता काय करतो आपण या वस्तूवर काय झाला? सरकारनं इनडायरेक्ट टॅक्स घेतला. काय घेतला? कारण वस्तूवर कोणता टॅक्स लागतात? टॅक्स आपण शिकलोय सगळे, बरं आहे का? वस्तू आणि सेवांचा कोणता कर लागतो? जीएसटी लागतो. जीएसटी कोणत्या प्रकारचा टॅक्स आहे? इनडायरेक्ट टॅक्स आहे, बरोबर आहे का? आता 40 रुपयाची पेन तयार झाला, बरोबर आहे का? सरकारनं 10 रुपये द्यावं काय लागला? इनडायरेक्ट टॅक्स होता. आता वस्तूची किंमत किती झाली? किती रुपये झाली? 50 रुपये झाली, बरोबर आहे. किती रुपये झाली? 50 रुपये. समजा सरकारला असं वाटलं की प्रत्येक विद्यार्थ्याकडे पेन असला पाहिजे, बरोबर आहे का? सरकारने काय केलं? त्यावर 10 रुपये तुम्हाला सबसिडी दिली. म्हणजे काय? सरकार म्हणलं याचे 10 रुपये मी भरतो, बरोबर आहे का? आता प्लस करायची की मायनस करायची? कारण ते 10 रुपये कोण भरणार आहे? सरकार. तो ग्राहकावर इम्पोज होणार आहे ते नाही. म्हणून आपण प्लस करायची की मायनस करायची? मायनस करायचे. मायनस पण किती रुपये गेले?
10 रुपये. वस्तू किती रुपयाला तयार झाली, आता किती रुपयाला विक्रीला गेली, किती रुपयाला विक्रीला गेली, 40 रुपयाला. आता ही वस्तूची कोणती किंमत आहे, ही वस्तूची कोणती किंमत आहे, उदाहरणासाठी घ्यायचं आहे. बरं, वस्तूची कोणती किंमत आहे, समजलं का, मार्केटमध्ये वस्तू. आता दुसरं उदाहरण घ्या तुम्ही. समजा नॅनो तयार झाली. नॅनो आपण काय केलं, ती नॅनो समजा नॅनो आपण तयार केली. नॅनोवर आपण पत्रा घेतला, कामगारांना पगार दिला, सगळं सगळं केलं आणि नॅनो समजा 1 लाखाला तयार झाली. किती लाखाला तयार झाली, 1 लाख रुपयाला नॅनो तयार झाली. आता 1 लाख ही नॅनोची कोणती किंमत आहे, कोणती किंमत आहे, फॅक्टर कॉस्ट. समजा 25,000 रुपये कामगाराला पगार दिला, 25,000 रुपये टाटाला नफा मिळाला, 25,000 रुपये भांडवलाचं व्याज दिला आणि 25,000 रुपये आपण काय केलं, जागेचं भाडं दिलं. अशी नॅनो किती तयार झाली, 1 लाखाला नॅनो तयार झाली. परंतु 1 लाखाला नॅनो विकली जाणार आहे का नाही जाणार आहे, कारण यामध्ये आपण अजून काय भरलेलं नाही, सरकारचा टॅक्स भरलेला आहे. मग सरकारचा कोणत्या प्रकारचा टॅक्स आपण भरणार आहे, इनडायरेक्ट टॅक्स. आपण कोणता टॅक्स भरला, इनडायरेक्ट टॅक्स. लक्षात आलं. आता इनडायरेक्ट टॅक्स समजा यावर लावला किती टक्के, तर 10% किंवा 20% इनडायरेक्ट टॅक्स होणार. किती टक्के इनडायरेक्ट टॅक्स होता, 20%. आता नॅनोची किंमत किती झाली, 1.20 लाख. बरोबर आहे का, 1 किती झाली, 20 लाख झाली. समजलं का, 1,20,000 रुपये नॅनोची किंमत झाली. समजा सरकारला असं वाटलं की तुमचं लाईफ ऑफ क्वालिटी इन्क्रीज झाली पाहिजे, जीवनमानाचा दर्जा सुधारला पाहिजे, म्हणून काय करू आम्ही, सरकार तुम्हाला काही मदत करेल, तुम्ही गाड्या खरेदी करा. समजलं का, सरकारनं सांगितलं की तुम्हाला आम्ही काय करू, तर यावर 10% किंवा 5% तुम्हाला आम्ही सबसिडी देऊ. सरकारनं काय ठरवलं की 5% काय मिळेल तुम्हाला, सबसिडी. आता 5% आपण सबसिडी घेतली. 5% किती होतात, 1,20,000 किंवा 20,000चे 5% किती होतात, समजा 5,000 रुपये सूट दिली. किती रुपये सूट दिले, 5,000 रुपये सूट दिली. 5,000 रुपये मी जर नॅनो खरेदी केली तर 5,000 रुपये तुम्हाला सूट. म्हणजे आपण यांना मायनस करायचे की प्लस करायचे, मायनस करायचे. मायनस किती रुपये केले आपण, 5,000 आपण काय केलं, मायनस केले. गाडीची एकूण किती किंमत झाली होती, 1,20,000. आता किती झाली, 1.15, 1,15,000. समजलं. आता 1 लाख ही कोणती प्राइस आहे, कोणती प्राइस आहे, फॅक्टर कॉस्ट. कोणती कॉस्ट आहे, फॅक्टर कॉस्ट. समजलं. आणि 1,15,000 ही कोणती कॉस्ट आहे, मार्केट कॉस्ट आहे. लक्षात आलं का, भाग समजला, होय नाही काय समजलं का. आता पुढे जीडीपी मोजताना यातली कोणती प्राइस वापरायची, जेव्हा आपण जीडीपी मोजतो तर आपण कोणती प्राइस मोजतो, कोणती, मार्केट प्राइस. कोणती, मार्केट प्राइस. शॉर्ट फॉर्म मध्ये आपण एमपी म्हणतो. काय म्हणतो, एमपी, मार्केट प्राइस. जीडीपी कोणत्या प्राइसला मोजला जातोय, मार्केट प्राइसला मोजला जातो. जीडीपी मोजतात. जेव्हा एनएनपी, नॅशनल नेट नॅशनल इन्कम मोजलं जातं, त्याचे कोणत्या इन्कमला मोजलं जाईल, कोणत्या इन्कमला, कोणत्या इन्कमला, फॅक्टर कॉस्ट. कसं आता एक नेमकं काय, तुझं कन्सेप्ट लक्षात आली का, फॅक्टर कॉस्ट म्हणजे काय आणि मार्केट प्राइस म्हणजे काय, भाग समजला. फॅक्टर कॉस्ट प्लस टॅक्स मायनस सबसिडी इज इक्वल टू मार्केट प्राइस. बघा मी काय म्हणलं, फॅक्टर कॉस्ट इज इक्वल टू, म्हणजे फॅक्टर कॉस्ट प्लस इनडायरेक्ट टॅक्स मायनस सबसिडी इज इक्वल टू मार्केट प्राइस. बरोबर आहे सूत्र, फॅक्टर कॉस्ट प्लस इनडायरेक्ट टॅक्स मायनस सबसिडी इज इक्वल टू मार्केट प्राइस. दिले का बघा तसं तुम्हाला, फॅक्टर कॉस्ट आहे, बरोबर आहे का. फॅक्टर कॉस्टला आपण प्लस काय केलंय, तर प्लस टॅक्स मायनस सबसिडी इज इक्वल टू जीडीपी मार्केट प्राइस. समजलं का, जीडीपी कोणत्या प्राइसला मोजला जातो, मार्केट प्राइसला मोजला जातो. लक्षात आलं का, कन्सेप्ट समजली. जीडीपी वगैरे भाग सोडून द्या, कन्सेप्ट समजली का. प्राइसचे किती प्रकार पडतात, 2. एक फॅक्टर कॉस्ट, दुसरा मार्केट प्राइस. बरोबर आहे का, लक्षात आलं का, फॅक्टर कॉस्ट आणि मार्केट प्राइस. मग तुम्ही मला सर एमआरपी म्हणजे काय असतं, मिनिमम रिटेल प्राइस. रिटेलला जी वस्तू विकण्यासाठी दिली जाते. आता ही झाली होलसेल किंमत एखाद्या वस्तूची, बरोबर आहे का. तुम्ही बल्क मध्ये घेतलं तर तुम्हाला या किमतीला दिलं, समजलं का. मग तुम्ही जर रिटेल बल्क मध्ये विकत असाल तर होलसेल म्हणतो, बरोबर आहे का. आणि जर तुम्ही सुटी वस्तू विकत असाल तर आपण रिटेल म्हणतो, बरोबर आहे का. मग तुम्ही एक वस्तू खरेदी करत असाल तर त्याला असतं एमआरपी, मिनिमम रिटेल प्राइस. समजलं का, अवसाद लिहिलं असतं ऑल टॅक्स इन्क्लुडेड ऑल टॅक्स असं लिहिलं असतं. समजलं का, म्हणजे काय मार्केटमध्ये ती विक्रीसाठी आलेली प्राइस असते. त्यावर तुम्ही निगोशिएबल असते का, तर हा निगोशिएबल. समजलं का, ती काय असते, निगोशिएबल असते. तुम्ही त्यावर वाद करू शकता. एखादी वस्तू तुम्ही एमआरपी पेक्षा तुम्ही कमी किमतीला मागू शकता.
आधी लोकांना माहित नव्हतं. आता लोकांना माहित झाले की आपण एमआरपी बरोबर काय करू शकतो, निगोशिएट करू शकतो, तोलमोल करू शकतो, तोलभाव करू शकतो. आपल्याला लगेच दुकानदार पण तुम्हाला काय म्हणतात, एमआरपी आहे तेवढी द्या. बरोबर आहे का? एमआरपी बरोबर तुम्ही काय करू शकता, कोणत्याही वस्तूच्या एमआरपीवर, असं कुठलीही वस्तू नाही की ज्यावर एमआरपीवर तुम्ही तोलमोल करू शकत नाही. कोणत्याही वस्तूच्या एमआरपीवर तुम्ही काय करू शकता, तोलमोल करू शकता. कशा झालं का, तोलमोल करायला तुम्हाला अधिकार आहे. ग्राहक संरक्षण कायद्याकडे तुम्ही काय दाद मागू शकता, तर तुम्ही ग्राहकांच्या अधिकारामध्ये हा अधिकार आहे, तुम्ही एमआरपीवर तोलमोल करू शकता. पुढच्या द्यायचे की नाही द्यायचे तो ठरेल, पण तुम्ही काय करू शकता, तोलमोल करू शकता. एमआरपी म्हणजे काही कधी फिक्स प्राइस असत नाही. एमआरपी म्हणजे मिनिमम रिटेल प्राइस असते. रिटेलला एवढी वस्तू विकली जाऊ शकते. समजलं का? त्यामध्ये मग सगळं त्यांचं कट, कमिशन सगळं सगळं त्यामध्ये इन्क्लुडेड असतं. लक्षात आलं का? तुम्ही तोलमोल करू शकता. मग लक्षात आलं का? बघा परत एकदा कॅमेरा झोन आपण काय काय कन्सेप्ट बघितला. पहिली कन्सेप्ट बघितली आपण उत्पन्नाची. इन्कम. इन्कम दोन प्रकारचे असतात. एक घटक किंमत इन्कम आणि दुसरं येतं घटक इन्कम आणि दुसरं येतं गैर घटक इन्कम. आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणतं इन्कम मोजतो, घटक इन्कम. दुसरं आपण दुसरा येतो नॅशनल. नॅशनल या शब्दामध्ये दोन संकल्पना येतात. एक येतं डोमेस्टिक म्हणजे काय, देशांतर्गत म्हणजे काय, आणि दुसरी संकल्पना येते म्हणजे रेसिडेंट म्हणजे रहिवासी म्हणजे काय. डोमेस्टिक मध्ये आपण बघितलं की देशाची आर्थिक सीमा, कधी जलसीमा असेल किंवा भूसीमा असेल. देशाची एम्बसीज, दूतावास म्हणतो आपण मराठीमध्ये त्याला. दूतावास असेल तो सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतो रे, तर देशाच्या डोमेस्टिक या शब्दामध्ये होतो. रेसिडेंट मध्ये देशाचा मूळचा रेसिडेंट येऊ शकतो, एनआरआय येऊ शकतो, आणि बॉर्डर वर्करचा देखील यामध्ये समावेश होऊ शकतो, आणि एम्बेसी वर्करचा देखील यामध्ये समावेश होऊ शकतो. या सगळ्यांना एकत्रित करून आपण काय म्हणतो, तर देशाचा रेसिडेन्स असं म्हणतो. रेसिडेन्सनी कमवलेलं उत्पन्न या शब्दाचा अर्थ. रेसिडन्स ही राज्यशास्त्रीय दृष्ट्या व्याख्या वेगळी आणि रेसिडन्स ही अर्थशास्त्रीय व्याख्या वेगळी. रेसिडन्स या शब्दाचा राज्यशास्त्रीय दृष्ट्या ती कलम 5 ते 10 मध्ये जी लोक येतात त्यांना आपण देशाचे रेसिडन्स असं म्हणतो, रहिवासी असं म्हणतो. समजलं? आणि अर्थशास्त्रीय दृष्ट्या ज्यावेळी तुम्ही नॅशनल इन्कम मोजायला जाता त्यावेळी रेसिडन्स या शब्दाचा अर्थ वेगळा होतो. तो अर्थ होतो की त्यांनी इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी देशाच्या अंतर्गत भागात केली आहे का, तर तरी केली असेल तो देशाचा रेसिडन्स घडतो. लक्षात आलं का? त्यामध्ये मग रेसिडेन्स पण येईल, रहिवासी पण येईल, नॉन रेसिडेंट एनआरआय पण येईल, तो एम्बेसी वर्कर पण येईल आणि तो बॉर्डर वर्कर पण येईल. हे इकॉनॉमिकल व्याख्येत बसतं लक्षात ठेवा. दोन्ही व्याख्यामध्ये गल्लत करायची नाही. ज्यावेळी इकॉनॉमीच्या दृष्टीने तुम्ही रेसिडेंट या शब्दाचा अर्थ शोधायला जाता त्यावेळी त्याचा अर्थ होतो सगळे लोक. त्यामध्ये मग एनआरआय पण येईल, तो त्यामध्ये रेसिडेंट पण येईल, त्यामध्ये एम्बेसी वर्कर पण येईल आणि त्यामध्ये बॉर्डर वर्कर पण येईल. लक्षात आलं का? समज इकॉनॉमिकल दृष्ट्या. पण तुम्ही राज्यशास्त्रीय दृष्ट्या ज्यावेळी तुम्ही रेसिडेंट या शब्दाचा अर्थ शोधायला जाता त्यावेळी कलम 5 ते 10 भारतीय नागरिकत्व कायदा 1949 किंवा 1951 यामध्ये जी जी लोक बसतात त्याच लोकांचा समावेश भारताच्या रेसिडेन्स मध्ये होऊ शकतो पॉलिटिकली इश्यूनुसार किंवा पॉलिटिकली दृष्ट्या. आता लक्षात आलं का? दोन्ही माझा फरक समजला. आपण विचार करायला इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीचा, कारण आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं आहे त्यामुळे आपण रेसिडेन्सचा अर्थ इथं वेगळा लावला. समजतंय का? तुम्ही ही व्याख्या आहे तशी कॅरी फॉरवर्ड करायची नाही कशामध्ये, पॉलिटीमध्ये. राज्यशास्त्रीय दृष्ट्या ही व्याख्या आहे तशी कॅरी फॉरवर्ड होणार नाही, तिथं त्याचा अर्थ वेगळा होऊन जाईल. लक्षात आलं का? तरी येणाऱ्यांना आपण पकडणार नाही, तर त्यांच्या एम्बेसी वर्कर नाही तर आपल्या देशाचा नागरिक पकडणार नाही. लक्षात आलं ना? नागरिकत्व व्याख्यामध्ये तिथं ज्यांचे आजी आजोबा आई वडील यांचा जन्म झालाय, बरोबर आहे का, त्यांचं इथं नोंदणीकृत काय आहे, रजिस्टरद्वारे नोंदणीकृतद्वारे किंवा विवाह करून त्यांनी भारताचं नागरिकत्व स्वीकारलंय, अशा सगळ्यांना आपण त्यावेळी भारताचे नागरिक पण. हे कशा दृष्टीनं, पॉलिटिकल दृष्टीनं. इकॉनॉमिकल दृष्टीनं त्यांना आपण एकदम सगळ्यांनाच आपण पकडणार आहे, तर ज्यांची इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी जर करायला लागली त्या सगळ्यांना आपण भारताचे रेसिडेन्स म्हणणार. आता लक्षात आलं का? जरी माझा फरक समजला, ठीक आहे. नंतर पुढे तुम्हाला प्रोडक्शन उत्पादन भाग समजला. उत्पादनाचे किती प्रकार पडतात, दोन. एक इंटरमिजिएट आणि दुसरा फायनल गुड. आपण कोणताही उत्पन्न पकडतोय, फायनल उत्पादन पकड. कोणतं उत्पादन पकडतो, फायनल. नंतर पुढे येतं ते म्हणजे प्राइस. प्राइस किती प्रकारच्या नंतर, दोन. पहिली प्राइस कोणती, फॅक्टर कॉस्ट, आणि दुसरी प्राइस कोणती, मार्केट प्राइस. आपण कोणती प्राइस पकडतो, कोणती प्राइस पकडतो आपण, कोणती, मार्केट प्राइस. हा लक्षात आला, समजलं का? आता फॅक्टर कॉस्ट प्लस कोणता टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स मायनस सबसिडी इज इक्वल टू मार्केट टॅक्स. आता लक्षात आलं, समजलं? आपण आता या कन्सेप्ट झाल्यानंतर आपण एक्झॅक्टली जीडीपीला सुरुवात करू. एक्झॅक्टली समजावून जीडीपी म्हणजे काय, कन्सेप्ट समजला सगळ्या, समजले का? उत्पन्न म्हणजे काय, उत्पादन म्हणजे काय, नॅशनल म्हणजे काय, बरोबर आहे का, आणि वस्तूंचं किंमत प्राइस काय असते. लक्षात आलं का?
त्यामधला एक एक गोष्टी आपण पिक करून आपण काय करू, एक व्याख्या तयार करू, त्याला आपण जीडीपी असं म्हणू. आता एक्झॅक्टली समजावून घेऊ आपण जीडीपी म्हणजे काय. जीडीपीची व्याख्या नीट समजावून घ्या बघा. व्याख्या काय केली जाईल, तर देशाच्या आर्थिक भौगोलिक सीमेअंतर्गत. आता पहिली कसं लक्षात आली, कोणती सीमा, कोणती सीमा, आर्थिक सीमा, आणि कोणती सीमा, भौगोलिक सीमा. टेरिटरी पण आणि इकॉनॉमिकल टेरिटरी पण, या दोन्हीचा आपण समावेश करा. सीमे अंतर्गत एका आर्थिक वर्षात तयार झालेल्या सर्व वस्तू आणि सेवा यांचं कोणतं मूल्य, अंतिम मूल्य. बघा, पण ज्या ज्या कन्सेप्ट सगळ्या बघितल्या होत्या त्या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला एका व्याख्येमध्ये बघायला मिळेल. काय काय व्याख्या बघा, देशाच्या आर्थिक सीमेत पहिलं लक्षात आलं मुद्दा. नंतर सीमे अंतर्गत या शब्दाचा अर्थ डोमेस्टिक. डोमेस्टिक मध्ये दोन्ही संकल्पना आल्या, रेसिडेंट, नॉन रेसिडेंट आणि डोमेस्टिक म्हणजे सगळे. भारताची आर्थिक सीमा, जलसीमा, वायुसीमा या सगळ्यांचा समावेश आला. नंतर एका आर्थिक वर्षात, एका इकॉनॉमिकल इयर मध्ये, इकॉनॉमिकल इयर मध्ये तयार झालेल्या सर्व वस्तू आणि सेवा, सर्व वस्तू आणि सेवा. आपण कोणत्या वस्तू पकडणार त्यामध्ये, अंतिम वस्तू की कोणत्या वस्तू, कोणत्या वस्तू, अंतिम वस्तू. बरोबर का, अंतिम वस्तू आणि सेवा यांचे कोणतं मूल्य, अंतिम मूल्य. अंतिम मूल्य म्हणजे कोणतं मूल्य, कोणती प्राइस, मार्केट प्राइस. कोणती प्राइस, मार्केट प्राइस, एमपी. लक्षात आलं. आता इंग्लिश मध्ये काय म्हटलं ते, फॉर अ गिवन टाइम पिरियड, दिलेल्या एका विशिष्ट आर्थिक वर्षामध्ये प्रोडक्ट विदिन अ कंट्री, देशाच्या अंतर्गत भागात. अंतर्गत हे शब्दाचा अर्थ समजलं, ऑल फायनल गुड्स, तयार होणाऱ्या फायनल वस्तू आणि सेवा यांची कोणती किंमत, मार्केट व्हॅल्यू, म्हणजे त्या देशाचा काय असतो रे, जीडीपी. असं झालं का. क्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, स्थूल देशांतर्गत उत्पन्न. लक्षात आलं का, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न, त्याला म्हणतो स्थूल देशांतर्गत उत्पन्न. नेमकं काय प्रकार आहे, आता दोन्ही शब्द आपण समजावून घेऊ, कारण कन्सेप्ट ऑलरेडी आपण क्लिअर केले. पहिला कन्सेप्ट येते क्रॉस, स्थूल मानाने आपण मोजायचं. स्थूल मानाने म्हणजे काय, तर आपण ऍक्च्युअली याच्यामध्ये मोजायला जाणार नाही. आता उत्पन्न, तुम्ही उत्पन्न मोजताना समजा तुम्ही गव्हाचं उत्पन्न देशाचं मोजायला आहे, समजलं, तर तुम्ही प्रत्येकाच्या क्षेत्रात जाऊन मोजणार आहे का, आज किती पोती झालं, किती क्विंटल झालं, मोजणं शक्य आहे का, नाही. आपण मोजतो कसं ते, आपण बघतो की एकूण देशाच्या क्षेत्रफळापैकी किती क्षेत्रफळ गव्हाखाली आहे. आपण पहिल्यांदा कॅल्क्युलेशन करू, एकूण क्षेत्रफळ किती, शेतीखालील क्षेत्रफळ किती, शेतीखालील क्षेत्रफळ गव्हाखालील क्षेत्रफळ किती. आपण आपला जो पटवारी असतो आपण त्याला तलाठी म्हणतो, बरोबर का. तलाठी करतो, जमीन नोंदणी करतो. जमीन नोंदणी करताना तो काय करतो, सगळं कॅल्क्युलेशन करतो की उसाखालील क्षेत्र किती, तांदळाखालील क्षेत्र किती, गव्हाखालील क्षेत्र किती. कुठं काय केलं तर सगळ्या देशाचा डेटा काढला जातो की बाबा या वर्षी गव्हाखालील क्षेत्र एवढं एवढं 1000 हेक्टर आहे, समजलं. मग एका हेक्टर पाठीमध्ये किती उत्पन्न होतं, समजा 100 क्विंटल इन्कम होतं, म्हणजे उत्पन्न होतं गव्हाचं, तर इंटू एकूण टोटल क्षेत्र गुणिले होणारं एका हेक्टरला उत्पन्न. आपण कॅल्क्युलेशन करतो आणि ठरवतो देशाचं या वर्षीचं राष्ट्रीय, म्हणजे देशाचं या वर्षीचं गव्हाचं उत्पन्न किती. आता आपण ऍक्च्युअली मोजलं का, नेट मध्ये मोजलं का, आपण नाही. आपण कसं मोजलं, क्रॉस, स्थूल मानानं मोजलं. लक्षात आलं का, आपण ऍक्च्युअली मोजलंय का, पहिल्या शब्दात आज लक्षात आलं ना, स्थूल या शब्दाचा अर्थ समजला का. आपण नेट मोजले का, नाही. त्यामध्ये मग कमी जास्त झालं असेल. अजून आपण मोजलं काय होतं की एका हेक्टरला एवढं उत्पादन आहे, तर 1,00,000 हेक्टरला किती उत्पादन. आपण कॅल्क्युलेशन केलं. आपण काही राज्यामध्ये दुष्काळ पडेल, काही राज्यामध्ये ओला दुष्काळ पडेल, काही राज्यामध्ये सुका दुष्काळ पडेल, काही राज्यामध्ये पिकावर एखादा रोग पडेल, किंवा अचानक काय होईल, एखाद्या शेतकऱ्याच्या पिकाला आग लागेल, सगळं जळून राग होईल. पण आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजताना काय केलंय, आपण अंदाजेच मोजले. काय मोजले की एका हेक्टरला एवढं उत्पन्न, तर 1,00,000 हेक्टरला किती उत्पन्न. आपण डायरेक्ट कॅल्क्युलेशन केलं. ऍक्च्युअली एवढं उत्पन्न झालं असेल नसेल याची कॅल्क्युलेशन केले का आपण, नाही. म्हणून आपण राष्ट्रीय उत्पन्न जे जीडीपी म्हणतो, आपण जीडीपी मधला जी हा शब्द आहे तो काय असायचं, क्रॉस येतो. आपण ऍक्च्युअली मोजले काय, नाही. हे कसं आहे, ग्रॉस आहे. पहिला शब्द समजला, ठीक. दुसरं आपण दुसरा शब्द वापरतो डोमेस्टिक. डोमेस्टिक या शब्दाचा अर्थ लक्षात आला, देशांतर्गत म्हणतो बोलतो. देशांतर्गत या शब्दाचा अर्थ काय, भारताची जलसीमा, भूसीमा, आर्थिक सीमा आपण कॅल्क्युलेशन केली. आर्थिक सीमेच्या अंतर्गत भागामध्ये झालेल्या वस्तू आणि सेवा. लक्षात आलं का. म्हणून दुसरा शब्द वापरला डोमेस्टिक, आणि तिसरा शब्द वापरला आपण प्रोडक्ट, म्हणजे काय, उत्पन्न. काय वापरलं आपण, उत्पन्न. उत्पादन म्हणले का आपण, नाही. उत्पन्न म्हणलं. उत्पन्न कोणत्या किमतीला मोजलं जातं, कोणतं उत्पन्न पकडणार आहे आपण, कोणतं उत्पन्न पकडलं जातं. 4 कन्सेप्ट बघितले ना, त्यामध्ये कोणतं उत्पन्न तुम्ही मोजतात, घटक, फॅक्टर इन्कम, बरोबर आहे का. तुम्ही घटक किमतीला असलेलं काय उत्पन्न मोजतात, तर फॅक्टर इन्कम मोजतात, बरोबर आहे का. कन्सेप्ट लक्षात आलं. एक
ग्रॉस, 2 डोमेस्टिक, 3 प्रोडक्ट. लक्षात झालं आता? म्हणजे काय साध्या सोप्या भाषेमध्ये इथं तुम्ही व्याख्या दिलेली आहे तुम्हाला. दिलेल्या एका विशिष्ट आर्थिक वर्षामध्ये देशाच्या अंतर्गत भागात तयार होणाऱ्या अंतिम वस्तू आणि सेवा यांची कोणती किंमत? बाजार किंमत. यांची कोणती किंमत? बाजार किंमत. म्हणजे त्या देशाचं काय असतं रे? देशाचा काय असतो? जीडीपी. आता क्लिअर? समजलं का? एखादा देश तुम्ही पकडला, हा समजा देश आहे आपला, कसं दिलंय त्या देशाच्या अंतर्गत भागात. आता मी परत ऑलरेडी कन्सेप्ट क्लिअर केलं. अंतर्गत या शब्दाचा अर्थ फक्त इंडियन टेरिटरी येणार आहे का? नाही. तर काय येणार आहे? आर्थिक सीमा. समुद्रामध्ये किती नॉटिकल माईल? 200 नॉटिकल माईल. आणि वर किती? 12 किलोमीटर. यामध्ये घडणाऱ्या सगळ्या ऍक्टिव्हिटी. कोणत्या ऍक्टिव्हिटी? इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी. बरोबर आहे का? पहिला मुद्दा तो आला. देशाच्या अंतर्गत भागात तयार होणाऱ्या अंतिम वस्तू आणि सेवा. काय मोजायचं आपल्याला? 2 गोष्टी मोजायच्या. जे काय मोजायचं आहे? वस्तू. आणि एक मोजायचं आहे सेवा. पण या मोजताना कुठल्या मोजायच्या आहे? अंतिम फायनल प्रोडक्ट मोजायचे. आपण प्रायमरी गुड मोजणार आहे का? इंटरमिजिएट वस्तू मोजणार आहे का? नाही. तर कोणती वस्तू मोजणार आहे? अंतिम वस्तू मोजणार आहे. लक्षात झालं का? दिलेल्या एका आर्थिक वर्षामध्ये देशाच्या अंतर्गत भागात तयार होणाऱ्या अंतिम वस्तू आणि सेवा यांची कोणती किंमत आहे? मार्केट व्हॅल्यू, बाजार किंमत. बरोबर आहे का? म्हणजे त्या देशाचा काय असतो? आता कन्सेप्ट क्लिअर समजलं का? कन्सेप्ट क्लिअर झाली का? जीडीपी म्हणजे काय समजला? रट्टा मारायची काय गरज आहे? प्रत्येक छोटा एक एक शब्द समजला. आपण मोजताना कसं मोजणार आहे? मात्र ते कसं मोजणार आहे? ग्रॉस मध्ये मोजणार आहे. अजून नेट मध्ये मोजायला लागेल आपण नाही. आपण कसं मोजणार आहे? ग्रॉस. ग्रॉस या शब्दाचा अर्थ समजला? ग्रॉस या शब्दाचा अर्थ काय? स्थूल मानानं. स्थूल मानानं म्हणजे काय सांगितलं होतं मी तुम्हाला? गव्हाचं उदाहरण घेतलं होतं आपण की एका हेक्टर क्षेत्रपाटीमध्ये एवढा गहू उत्पादित होतो. 100 क्विंटल गहू तयार होतो. समजलं? तर देशाचं एकूण किती क्षेत्र आहे जे गव्हाखाली आहे? गहू या पिकाखाली आहे. आणि एकूण मग गव्हाचं उत्पन्न आपण काय काढतो? इंटू एकूण क्षेत्र आणि 1 हेक्टर क्षेत्रपाटीमध्ये निर्माण होणारा गहू यांचा आपण गुणाकार करतो. तर आपल्याला येतं देशाचं एकूण गव्हाचं उत्पन्न. पण हे ऍक्च्युअली आहे का? हे नेट आहे का? निव्वळ आहे का? नाही. यामध्ये कमी जास्त होऊ शकतं ना? होऊ शकतं ना? काही राज्यामध्ये दुष्काळ पडेल, काही राज्यामध्ये ओला पडेल, काही राज्यामध्ये सुका पडेल, काही राज्यामध्ये पिकांना आग लागू शकतात, काही ठिकाणी काही रोग पडू शकतात, काही ठिकाणी काही नुकसान होऊ शकतं. बरोबर आहे का? आणि या ठिकाणी कमी जास्त होऊ शकतं. बरोबर आहे का? परंतु आपण मोजताना कसं मोजलं रे? ग्रॉस. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. डोमेस्टिक या शब्दाचा अर्थ समजला? प्रोडक्ट या शब्दाचा अर्थ समजला. लक्षात आलं का? व्याख्या समजली? त्याला म्हणतात जीडीपी. बघा मग जीडीपी मध्ये जीडीपीचे एक सूत्र सांगितलं जातं. जीडीपी इज इक्वल टू पी इंटू क्यू. समजलं? जीडीपी बरोबर पी गुणिले क्यू. यामध्ये पी म्हणजे काय असतं? बाजार किंमत असते. आणि क्यू म्हणजे काय असते? अंतिम वस्तू आणि सेवा. बरोबर आहे का? मग जीडीपी इज इक्वल टू क्यू इंटू पी इंटू हे सूत्र तयार. समजलं का? जीडीपी बरोबर पी गुणिले क्यू. पी मध्ये यामध्ये त्यामध्ये पी म्हणजे काय असतं? अर्थशास्त्र दृष्ट्या हे सूत्र तयार केलं जातं. पी म्हणजे काय असतं? बाजार किंमत. आणि क्यू म्हणजे काय असते? अंतिम वस्तू आणि सेवा. त्याचा दोघांचा गुणाकार केला तर देशाचा काय मिळतो आपल्याला? जीडीपी मिळतो. जीडीपी कोणत्या 2 कॉस्टला मिळू शकतो? जीडीपी ऍट मार्केट प्राइस, जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट. समजलं का? आपण 2 प्राइसला जीडीपी काढू शकतो ना? समजलं का मी काय म्हणलं? समजा तुम्हाला जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट आणि जीडीपी ऍट मार्केट प्राइस. तिथे तुम्हाला 2 भाग दिलेत मी. जीडीपी ऍट हा कोणता आहे? फॅक्टर कॉस्ट. आणि जीडीपी ऍट कोणता आहे? मार्केट प्राइस. फॅक्टर कॉस्ट मध्ये प्लस काय करायचं? टॅक्स. आणि मायनस काय करायचं? सबसिडी. आपल्याला काय मिळतो? जीडीपी ऍट मार्केट कॉस्ट. लक्षात आलं का? समजलं मी काय म्हणणार? होय नाही काय? समजलं? बघा जीडीपी मोजताना कोणत्या प्राइस येईल? फॅक्टर कॉस्ट. लक्षात आले का? फॅक्टर कॉस्ट म्हणजे काय? वस्तू आणि सेवा तयार करण्यासाठी जे जे फॅक्टर लागले. 4 फॅक्टर लागले होते. कुठले? कामगार, मालक, भांडवल आणि जमीन. आपण कामगारांना काय दिला? पगार दिला. मालकाला काय दिलं? नफा मिळाला. भांडवलाला काय मिळालं? व्याज. जागेला काय दिलं आपण? भाडं. आता हे सगळं भागून जी वस्तू तयार झाली त्या वस्तूची ती कोणती किंमत? फॅक्टर कॉस्ट. बरोबर आहे का? ज्यावेळी आपण या कॉस्टनं पूर्ण देशाचा जीडीपी मोजतो त्यावेळी तो जीडीपी ऍट कोणत्या पडायचा?
फॅक्टर कॉस्ट बरोबर आहे का. आता मला जीडीपी ऍज फॅक्टर कॉस्टचं रूपांतर जीडीपी मार्केट प्राइस मध्ये करायचं तर मी काय करेन, कोणता टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स त्यामध्ये काय करेल, प्लस करेल आणि मायनस काय करेल, सबसिडी सरकारकडून मिळालेली सबसिडी काय करेल, मायनस करेल. आपल्याला कोणत्या प्राइसचा जीडीपी मिळेल, जीडीपी कोणत्या प्राइसला मोजतात, मार्केट प्राइस. कोणत्या प्राइसला मोजतात, मार्केट प्राइस. आता लक्षात आलं का, जीडीपी जो आकडा सांगण्यात जातो तो कोणत्या प्राइसला असतो रे, मार्केट प्राइस. जीडीपी नेहमी कोणत्या याच्यामध्ये ऍब्सोल्यूट फिगर मध्ये येईल की पर्सेंटेज मध्ये, तुम्ही सांगा. जीडीपी कोणत्या याला येऊ शकतो, ऍब्सोल्यूट फिगर मध्ये येणार की पर्सेंटेज मध्ये येणार. सांगताना तुम्हाला पर्सेंटेज मध्ये सांगितलं जातं 6.9, 4.5 किंवा 6. काय असेल तो 8%, 9% जो काय असेल तो सांगताना तुम्हाला प्रेझेंट केला जातो कोणत्या पॉईंट मध्ये, पर्सेंटेज मध्ये. पण ऍब्सोल्युटली तू मोजला कोणत्या प्राइस मध्ये जाईल, मोजला कोणत्या युनिट मध्ये जाईल, कशामध्ये जाईल. तर आपण काय मोजणार लक्षात येते का, व्याख्या समजते का, देशाच्या अंतर्गत भागामध्ये तयार होणाऱ्या अंतिम वस्तू आणि सेवा यांची कोणती किंमत, बाजार किंमत, अंतिम किंमत किंवा बाजार किंमत. म्हणजे त्या देशाचं जीडीपी बाजार किंमत किंवा अंतिम किंमत ही टक्केवारी देणार आहे का, येणार आहे का रे, नाही. ती काही ऍब्सोल्यूट फिगर मध्ये ना, लाख कोटी, 4 लाख कोटी, 15 लाख कोटी, 20 लाख कोटी जी काय असेल ती, बरोबर आहे का. पण तुम्हाला प्रेझेंट करताना कसं करतात ते, टक्केवारी. म्हणजे मग तुम्ही म्हणाल काय, हा ग्रोथ रेट आहे, जीडीपी वाढीचा दर आहे. ग्रोथ रेट आहे सुद्धा आता समजला. ग्रोथ रेट म्हणजे काय, तर 2022 एवढा होता, 2025 एवढा झाला. मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी म्हणजे किती टक्क्यानं वाढला, तर 6.9% वाढला. म्हणून जीडीपी प्रेझेंट करताना कोणत्या याच्यामध्ये करतात, कशामध्ये करतात, पर्सेंटेज मध्ये. लक्षात आलं. परंतु जो येतो कशामध्ये, ऍब्सोल्यूट फिगर मध्ये. लक्षात आलं का, लक्षात कन्सेप्ट समजले ना, मेन फोकस आहे कन्सेप्ट कडे. कन्सेप्ट लक्षात येणं गरजेचं आहे. तुम्ही जर मोजला तर किती तो कशामध्ये येणार आहे, पर्सेंटेज मध्येच येणार आहे ना. म्हणजे कशामध्ये येणार आहे, तो ऍब्सोल्यूट फिगर मध्ये येणार आहे, पर्सेंटेज मध्ये येणार आहे का, नाही. परंतु तो प्रेझेंट करताना आपण कशामध्ये करतो, पर्सेंट. म्हणजे तो ऍक्च्युअली जीडीपी असतो की ग्रोथ रेट असतो, तो काय असतो, ग्रोथ रेट असतो. ग्रोथ रेट आहे सुद्धा आता समजलं, वाढीचा दर. मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी किती टक्क्यानं तो काय झाला, वाढला, इन्क्रीज झाला, त्याला आपण ग्रोथ रेट असं म्हणतो, वाढीचा दर म्हणतो. जीडीपी वाढीचा दर असतो. भाग लक्षात झाला, होय नाही काय, समजलं. ठीक आहे, पुढचा मुद्दा बघा. जीडीपीचे 2 प्रकार पडतात. जीडीपी 2 प्रकारे मोजला जातो, एक नॉमिनल जीडीपी आणि रिअल जीडीपी. नॉमिनल म्हणजे काय, रिअल म्हणजे काय, भाग नीट समजावून. मी तर उदाहरण दिलं तुम्हाला त्यानुसार. पहिल्यांदा आपण बघू रिअल म्हणजे रिअल जीडीपी, नॉमिनल जीडीपी काय असतो. हा नॉमिनल जीडीपी. आता नॉमिनल जीडीपी म्हणजे काय बघा, समजा देशामध्ये दुसरं काही उत्पादन झालंच नाही, आपलं फक्त नॅनो तयार झाले असं समजा म्हटलं. उदाहरण घ्या तुम्ही की फक्त समजा 2024 ला आपल्या देशामध्ये दुसरं काही वस्तू तयार झाल्या नाही. किती नॅनो तयार झाल्या, 3 नॅनो तयार झाल्या. तर एक नॅनोची किंमत किती आहे, 1 लाख आहे. तर त्या देशाचा 2024चा जीडीपी किती झाला, 3 लाख झाला. हा कोणता जीडीपी आहे, रिअल जीडीपी म्हणजे नॉमिनल जीडीपी आहे. हा जीडीपी कोणता आहे, म्हणजे त्याला आपण कुठला जीडीपी म्हणणार आहे, रिअल म्हणजे नॉमिनल जीडीपी असं होणार आहे की आपण काय पकडलं, उत्पादन पकडलं की एकूण देशाचं राष्ट्रीय उत्पन्न किती आहे, तर जीडीपी किती आहे, तर 3 नॅनो तयार झाल्या होत्या, 1 नॅनो 1 लाख आहे. तर एकूण देशाचं जीडीपी किती, 3 लाख. आता आपण पुढे जाऊ, वास्तविककडे जाऊ बघा. 2025 ला काय झालं, देशात किती नॅनो तयार झाल्या, 2 नॅनो तयार झाल्या. आणि एका नॅनोची किंमत किती आहे, 1.5 लाख आहे. तरी देखील देशाचा जीडीपी किती बनला, 3 लाख. हा रिअल आहे, हा रिअल आहे की नॉमिनल आहे, हा नॉमिनल आहे. समजलं का. रिअल जीडीपी मध्ये काय होतं आपल्याकडं, आणि किती नॅनो तयार होत होत्या, किती नॅनो. एका नॅनोची किंमत किती आहे, 1 लाख. तर देशाचा जीडीपी किती झाला, 3 लाख. समजलं. समजा 2025 मध्ये नॅनो किती तयार झाल्या, 2. किती नॅनो तयार झाल्या, 2 नॅनो तयार झाल्या. आणि एका नॅनोची किंमत आता किती झाली, 3 लाख झाली. तरी देशाचं जीडीपी किती दाखवलं आपल्याला, 3 लाख. हा रिअल जीडीपी आहे का, नाही. समजलं. हा कसा आहे, नॉमिनल जीडीपी, बरोबर आहे का. आता नॉमिनल जीडीपीचं मला रूपांतर रिअल जीडीपी मध्ये करायचं, तर मला काय करावं लागेल, तर रिअल जीडीपी इज इक्वल टू नॉमिनल जीडीपी मायनस इन्फ्लेशन. महागाई मला वजा करायला. मागच्या वर्षीपेक्षा या वर्षीमध्ये नॅनोच्या किमतीमध्ये किती महागाई वाढली, किती महागाई वाढली, 50,000. किती वाढले, 50,000. बरोबर का. आपण ना ते मायनस केलं, आपण काय केलं, मायनस केलं. तर आपल्याला काय कोणता जीडीपी मिळतोय, रिअल जीडीपी. काय म्हणतो आपण, रिअल जीडीपी. नॉमिनल जीडीपी मधून ज्यावेळी तुम्ही काय करता, इन्फ्लेशन वजा करता, बरोबर आहे का, त्यावेळी तुम्हाला कोणता जीडीपी मिळतोय, रिअल जीडीपी. लक्षात आलं का, काय लक्षात आलं, परत नीट लक्षात द्या.
आपण जीडीपीची व्याख्या काय सांगितली होती की एका आर्थिक वर्षामध्ये देशामध्ये तयार होणाऱ्या वस्तू आणि सेवा यांची अंतिम किंमत म्हणजे त्याच्या जीडीपी बरोबर आहे का. समजा काही विशिष्ट वस्तू तयार झाल्या, आपण एक उदाहरण घेतलं होतं नॅनोचं. समजा देशामध्ये कोणतेही उत्पादन नाही झालं त्या दिवशी, या वर्षी फक्त उत्पादन झालं 3 नॅनोचं. एका नॅनोची किंमत किती आहे? 1 लाख आहे. तर देशाचा जीडीपी किती झाला? 3 लाख. आता पुढचं साल, पुढच्या सालामध्ये 2 नॅनो तयार आहे, एका नॅनोची किंमत 1.5 लाख. आता देशाचा जीडीपी आहे तो किती लाख झाला? परत 3 लाख झाला. पण हा जो 3 लाख जो उत्पन्न आहे का 3 लाख जो जीडीपी आहे तो रिअल आहे की नॉमिनल आहे? हा पुढचा प्रश्न. हा नॉमिनल आहे की रिअल आहे? नॉमिनल आहे. तर उत्पादन समान राहिले का? नाही, उत्पादन घटलं, किंमत काय झाली? आहे तशी राहिली. म्हणजे किंमत आहे तशी राहिली 3 लाख रुपये, आणि माझं उत्पादन काय झाले? घट झाले. त्यावेळी तुम्हाला त्याला रिअल जीडीपी म्हणणार आहे का आपण? नाही. तर तो कोणता जीडीपी आहे? नॉमिनल जीडीपी. मग नॉमिनल जीडीपीचं रूपांतर रिअल जीडीपी मध्ये कसं करायचं? तर मायनस काय करायचं? इन्फ्लेशन. जे काही वस्तूंच्या किमतीमध्ये ज्या वाढ झाल्या होत्या ती काय करावं लागेल आपल्याला? मायनस करावं लागेल. बरोबर आहे का. मायनस झाल्यानंतर जे काही शिल्लक राहील तो कोणता जीडीपी असणार आहे? कोणता? रिअल की नॉमिनल? रिअल जीडीपी. म्हणजे नॉमिनल जीडीपी, रिअल जीडीपी इज इक्वल टू नॉमिनल जीडीपी मायनस इन्फ्लेशन. समजलं का. आता सरकार ज्यावेळी आपल्या समोर एखादी आकडेवारी प्रेझेंट करतं, सरकार ज्यावेळी तुम्हाला जीडीपी सांगतं ना त्यावेळी तो कुठला जीडीपी सांगतोय? कोणता जीडीपी सांगतं? नॉमिनल जीडीपी प्रेझेंट करतं. सांगतं की 8.1 आहे, 6.9 आहे. परंतु तुम्ही खाली बघत नाही तिथं नॉमिनल लिहिली की रिअल लिहिली. समजलं का. नॉमिनल की रिअल हा महत्वाचा मुद्दा. सरकार ज्यावेळी आकडेवारी प्रेझेंट करतं त्यावेळी कोणती प्रेझेंट करतं? नॉमिनल करतं. कारण त्यामध्ये काय इन्क्लुडिंग आहे? इन्फ्लेशन आहे, महागाई. महागाई वाढली म्हणजे तुझ्या देशात जीडीपी वाढला का? मी काय म्हणलं, महागाई वाढली म्हणजे जीडीपी वाढला का? आपण काय म्हणतो? देशाच्या अंतर्गत भागामध्ये तयार होणाऱ्या अंतिम वस्तू आणि सेवा. 100 रुपयाच्या वस्तू तयार होत होत्या आणि 100 रुपयाच्या सेवा तयार होत होत्या. बरोबर आहे का. 200 रुपयाचा देशाचा काय होता? जीडीपी होता. बरोबर आहे. आता तुमच्या देशामध्ये काय वाढलं? इन्फ्लेशन वाढलं. इन्फ्लेशन वाढलं म्हणजे महागाई वाढली सुद्धा. सरकारनं टॅक्स वाढवला. मोठ्या प्रमाणात सरकारनं काय वाढवला? टॅक्स. कारण आपण जीडीपी जो मोजतो तो कोणत्या प्राइसला मोजतो? कोणत्या प्राइसला मोजतो? विसरला की काय? कोणत्या प्राइसला मोजतो आपण? मार्केट प्राइसला. म्हणजे काय असतो बघा, जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट प्लस टॅक्स मायनस सबसिडी इज इक्वल टू जीडीपी ऍट मार्केट प्राइस. बरोबर आहे का. आपण जीडीपी कोणत्या प्राइसला मोजतो? मार्केट प्राइस. पहिला मुद्दा असा झाला. समजा जीडीपी आपण मार्केट प्राइसला मोजायला चालू केला आणि जीडीपी फक्त आपण काय केलं? नॉमिनल मोजायला चालू केला, तर आपल्या जीडीपीला बूम आल्यानंतर वाटेल की लई जीडीपी आहे देशात. 11%, 12%, 15%, 20% दिसेल. ऍक्च्युअली तेवढा आहे का? तर तुम्ही काय केलं पाहिजे? यातून काय कमी केलं पाहिजे? टॅक्स कमी केला पाहिजे. कारण तुम्ही टॅक्स वाढवत गेला तरी महागाई आहे ना. महागाई रिअल जीडीपी आहे का? एखाद्या वस्तूची किंमत वाढत चाललेली आहे. बरोबर आहे का. उत्पादन तेवढंच आहे. नॅनो तयार झाल्यात 2 आणि वस्तूची किंमत किती आहे? 3 लाखच आहे. इथं किती नॅनो होत्या? 3 होत्या. जीडीपी हा समान आहे का रे दोन्ही पण? देशाची प्रगती समान आहे काही? राष्ट्रीय उत्पन्न बरोबर आहे का? नाही. कसं झालं का. नॉमिनल जीडीपी आणि रिअल जीडीपी मध्ये फरक समजला. ज्यावेळी उत्पादन स्थिर राहत असेल आणि वस्तूच्या किमती स्थिर राहत असेल तर त्याला आपण म्हणणार रिअल जीडीपी. त्यामध्ये जर इन्फ्लेशन ऍड असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे? नॉमिनल जीडीपी. समजलं. मग रिअल जीडीपी मोजायचा कसा? तर नॉमिनल जीडीपी मधून मायनस काय करायचं? इन्फ्लेशन. आपल्याला काय मिळतो? रिअल जीडीपी. लक्षात आलं का. मग लक्षात आलं का. समजलं का. सरकार प्रेझेंट करताना कुठला जीडीपी प्रेझेंट करते? कोणता? नॉमिनल. 8%, 8.2% हा नेहमी नॉमिनल असतो. तो रिअल जीडीपी असा नाही. जर तुम्ही रिअल जीडीपी कॅल्क्युलेट केला तर अजून 4.1 येतं. किती टक्के? 4.1%, 4.5%, 4.60%. लक्षात आलं. नॉमिनल जीडीपी भरपूर आहे. मग 8.2%, 8.4% नॉमिनल जीडीपी आहे. नॉमिनल जीडीपी आपल्याला काही उपयोगाचा आहे का? जीडीपीचे 2 प्रकार समजले, नॉमिनल आणि रिअल. जीडीपी समजला. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट समजलं का एक्झॅक्टली काय असतं? जीडीपी म्हणजे काय समजलं? समजलं का. रिअल आणि नॉमिनल मधला फरक समजला? समजला का. आता पुढचा मुद्दा येतो जीडीपी डिप्लेटर. जीडीपी डिप्लेटर म्हणजे काय येतं? तर नॉमिनल जीडीपी अपॉन रिअल जीडीपी इंटू 100. म्हणजे काय? रिअल जीडीपी मध्ये आणि नॉमिनल जीडीपी मध्ये किती टक्क्याचा फरक आहे? समजलं का. रिअल जीडीपी मध्ये आणि नॉमिनल जीडीपी मध्ये किती टक्क्याचा फरक आहे हे कोण कॅल्क्युलेट करतो? जीडीपी डिप्लेटर. त्याला काय म्हणतात? जीडीपी डिप्लेटर. डिप्लेटर काय करतो? चेक करतो.
जीडीपी डिफ्लेटर म्हणजे काय, तर नॉमिनल जीडीपी आणि रिअल जीडीपी मधला फरक काढण्यासाठी जीडीपी डिफ्लेटर वापरला जातो. लक्षात आलं का? काय सोप्या भाषेमध्ये की दोन्हीमध्ये एक्झॅक्टली फरक किती टक्केचा आहे. समजलं का? 3,00,000 काय होता आपला नॉमिनल जीडीपी होता आणि म्हणजे 3,00,000 रिअल जीडीपी होता आणि नॉमिनल जीडीपी आपल्याला 3,00,000 दाखवला. बरं का? तर आपल्याला डिफ्लेटरवरून कळतं की किती टक्क्याचा फरक आहे. वस्तूमध्ये घट झाली ना, आधी किती नॅनो होत्या 3, आता किती नॅनो आहेत, तरी पण जीडीपी किती आहे 3,00,000. हा रिअल आहे का रे? नाही, हा कसा आहे नॉमिनल आहे. तुम्ही आता मायनस काय केलं पाहिजे, इन्फ्लेशन. इन्फ्लेशन मायनस किती लाख येतो 2,00,000 येतो, म्हणजे 1,00,000 मायनस होतं. लक्षात आलं का? यावेळीचा रिअल जीडीपी किती आहे वर्षाचा 2,00,000 आहे, परंतु इन्फ्लेशन म्हणतो किती झालाय 3,00,000. आता या दोन्ही मधला जो फरक आहे तो किती टक्क्याचा आहे, 1,00,000चा जो फरक आहे तो कशावर मोजला जातो, जीडीपी डिफ्लेटर. आता लक्षात आलं जीडीपी डिफ्लेटर म्हणजे काय, समजलं का? आणि होय नाही काय, आता हे दोन मुद्दे महत्वाचे त्याचा क्वेश्चन विचारले जातात. पहिला मुद्दा येतो राष्ट्रीय उत्पन्नात समावेश न होणारे घटक, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नात कोणते घटक मोजले जात नाही आणि राष्ट्रीय उत्पन्नात समावेश करता येणाऱ्या वस्तू कोणकोणते घटक मोजले जातात, कोणकोणते घटक मोजले जात नाही. पहिलं मध्यवर्ती वस्तू आणि त्याचं मूल्य मोजलं जातं का, शिकलोय आपण, मोजलं जातं का? अरे होय नाही काय, मोजलं जातं नाही. दुसरं प्रत्यक्ष कर रक्कम मोजलं जातं का, रट्टा मारायची गरज आहे का, पाठ करायची गरज आहे का, नाही. कोणता कर मोजला जाईल, इनडायरेक्ट टॅक्स. कारण का वस्तू आणि सेवांचा कोणता कर असतो, इनडायरेक्ट टॅक्स असतो. त्यामुळे आपण इथं वस्तू आणि सेवाच मोजणार आहे ना, त्यामुळे आपण कोणता टॅक्स मोजू, डायरेक्ट टॅक्सचा संबंध आहे का. पुढचं येतं जुन्या वस्तू व त्यांची विक्री किंमत रक्कम. आपण काय पकडले, फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस पकडले आणि ते एकदाच पकडणार आहे. हा एकदा उत्पन्न तयार झाला तर एकदाच उत्पादन होताना पकडणार आहे ना, पण तुम्ही त्याला जर परत तुम्ही रिसेल करायला लागला तर याचा काही जीडीपीशी काही संबंध आहे का, आहे का काही संबंध. काय काय म्हणलं होतं आपण, जीडीपीची व्याख्या काय केली, एका आर्थिक वर्षामध्ये देशात तयार होणाऱ्या विक्री केल्या जाणाऱ्या शब्द आहे का, नाही. तयार होणाऱ्या अंतिम वस्तू आणि सेवा यांची मार्केट प्राइस, म्हणजे त्याचा काय असतो जीडीपी. समजा ही वस्तू तयार झाली 2025 ला, 2025 पासून एकसारखी विकली जात आहे, म्हणजे सेकंड मार्केटला विकली जात आहे, तर जीडीपी कोण पकडणार आहे का, नाही. तर परत बुक दाखवेल. एक वस्तू तुम्ही 4-4 वेळा जर वर्षातून विकायला गेला त्यांची किमती जर तुम्ही जीडीपी मध्ये पकडायला लागल्या तर तुला जाणार आहे का ते, नाही. कारण ती मागच्या वर्षीचं उत्पादन आहे, ते मागच्या वर्षी निघून गेल. या वर्षी ते पकडलं जाणार आहे का, नाही. कारण एखादी जुनी वस्तू जेव्हा तुम्ही विकता ती वस्तू कुठल्या ज्या वर्षात तयार झाली त्या जीडीपी मध्ये ती पकडलेली आहे. समजलं का? आता हा पेन समजा 2022 ला तयार झाला तर 2022च्या जीडीपी मध्ये पकडलाय. परत 2025च्या जीडीपी मध्ये रिसेल केला मी, समजा कोणाला तरी मी 150 रुपयाला विकला तर तो पकडला जाऊ शकतो का रे, तुम्ही कन्सेप्ट बघा, जाऊ शकता नाही का, नाहीतर काय होईल, डबल कॅल्क्युलेशन होईल. काय होईल, डबल कॅल्क्युलेशन होईल, कारण ऑलरेडी हा पकडलेला आहे आणि परत तुम्ही या वर्षी पण पकडला तर काय कसं कॅल्क्युलेशन होणार आहे, डबल कॅल्क्युलेशन होणार आहे. बरोबर आहे काय, हा रिअल जीडीपी मोजण्याचं प्रमाण आहे का, नाही. त्यामुळे आपण काय करणार आहे, जुन्या वस्तू आणि विक्री किंमत त्यांची विक्री किंमत आपण पकडणार नाही. पुढे हस्तांतरित देणी, कारण व्याख्या काय सांगितली होती मी, देशामध्ये तयार होणाऱ्या वस्तू आणि सेवा आणि हस्तांतरण हे फॅक्टर इन्कम आहे की नॉन फॅक्टर इन्कम आहे, वस्तू डोनेशन त्याला हस्तांतरण म्हणतो आपण, बरोबर आहे का. हे फॅक्टर इन्कम आहे की नॉन फॅक्टर आहे, नॉन फॅक्टर इन्कम मध्ये पकडलं जातं का. मी कन्सेप्ट घेतल्या होत्या ना पहिल्या 4, त्यावर सगळं आधारित आहे. नॉन फॅक्टर इन्कम मध्ये पकडलं जातं का, नाही. कारण नॉन फॅक्टर इन्कम मध्ये काय काय सांगितलं होतं मी, डोनेशन, गिफ्ट, हस्तांतरण हे सगळं काय तर नॉन फॅक्टर येतं. आणि जीडीपी मध्ये नॉन फॅक्टर असतं का ते, नाही. त्यामुळे हे वस्तू येणार आहे का, असा जो दिन येणार आहे का, नाही. पुढे येतं विनामूल्य सेवा, ज्या सेवांना मूल्य नाहीच आहे त्या सेवा तुम्ही मोजू शकता का. उदाहरणार्थ तुमच्या आईनं तुमची घेतलेली सकाळची काळजी, आईनं सेवा प्रोव्हाइड केली ना तुम्हाला, त्याचं काय मूल्य आहे का, काय मूल्य नाही. सगळे डबा करून द्यायचे किंवा पत्नीनं पतीची केलेली काळजी, त्याला काही हे आहे का, त्या सेवेला काही मूल्य आहे का, काहीच मूल्य नाही. त्यामुळे त्या विनामूल्य सेवा तुम्ही मोजू शकता का जीडीपी मध्ये, मोजता येतात का, नाही. तुमच्या भावानं तुमची घेतलेली काळजी, तुम्हाला दिलेलं गिफ्ट वगैरे हे आपण यामध्ये पकडणार आहे का, नाही. त्यामुळे विनामूल्य सेवा आपण पकडत नाही. कुठचा येतो काळा पैसा. आता ब्लॅक मनी मोजता येतो का आपल्याला, ब्लॅक मनी सांगताच येत नाही, कारण वस्तू आणि सेवांचं कॅल्क्युलेशन करायला लागले. तर ब्लॅक मनी जो मार्केटमध्ये फिरायला लागलाय तो देखील राष्ट्रीय उत्पन्नात मोजला जात नाही. पुढचा येतो शेअर बॉन्ड बाजार रक्कम, शेअर बॉन्ड डिबेंचर जे असतात त्यांची जी बाजार किंमत असते ते एकसारखे विकले जात असतात, विक्री केले जातात, खरेदी केले जातात, ते देखील इथं पकडले जात नाही, कारण ते वस्तू आणि सेवांच्या मध्ये येतात का, नाही. त्यामुळे त्यांचा देखील यामध्ये समावेश होत नाही. तर पुढे येतात मागील वर्षातील वस्तू आणि सेवा, कारण आपण व्याख्यामध्ये काय सांगितलं होतं,
विशिष्ट आर्थिक वर्षामध्ये तयार होणाऱ्या वस्तू आणि अंतिम वस्तू आणि सेवा यांची अंतिम किंमत म्हणजे बाजार किंमत म्हणजे त्या देशाचा जीडीपी. म्हणून मागच्या वर्षाच्या वस्तू आणि सेवा मी पकडणार आहे का? कारण ते मागच्या वर्षाच्या वस्तू आणि सेवा मागच्या वर्षी पकडले, परत त्या वर्षी पकडलं तर डबल कॅल्क्युलेशन होईल. समजा मी काय म्हणलं, एक नॅनो 2025 ला तयार झाली तर 2025च्या जीडीपी मध्ये मी पकडले जाईल. तीच नॅनो आपण 2026च्या याच्यामध्ये पकडणार आहे का? नाही. नंतर कॅल्क्युलेशन कसं होईल? डबल. जीडीपीला बूम दिसेल, पोटा दिसेल, तो बरोबर आहे का? उगाच वाटलं की जीडीपी आमचा 12% आणि ऍक्च्युली इथं बिल मागायची वेळ आहे, तर उपयोगाचं आहे का ते? आहे का काय उपयोगाचं? नाही. म्हणून आपण जुन्या वस्ती मागील वर्षातील वस्तू आणि सेवा आपण काय करत नाही, पकडत नाही. लक्षात आलं का? मग समजला कोणत्या वस्तू पकडल्या जात नाही ह्या क्वेश्चन जास्त वेळा विचारला. राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्येमध्ये खालीलपैकी कोणत्या वस्तूंचा समावेश होत नाही असा प्रश्न असतो. लक्षात झालं का? कोणकोणत्या वस्तू लक्षात येतील? पहिल्यापासून बघा, मध्यवर्ती वस्तू आणि त्यांची मूल्य, पुढं प्रत्यक्ष कर रक्कम, नंतर जुन्या वस्तू त्यांची विक्री किंमत, नंतर हस्तांतरित केली, नंतर विनामूल्य सेवा, नंतर काळा पैसा, नंतर पुढं शेअर बॉन्ड बाजार यांच्या रक्कमा, तर पुढे मागील वर्षातील वस्तू यांचा समावेश जीडीपी मध्ये होतो का? नाही. मग राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्येमध्ये का जीडीपी मध्ये कोणाचा समावेश होतो? तर पहिलं येतं बघा, त्यांचे मुख्य दोन घटक पाडले जातात, एक संकल्पनात्मक आणि दुसरा सांख्यिकीय. अशा दोन बघा, याच्यात राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमाप करताना येणाऱ्या अडचणी कोणकोणत्या? तर दोन प्रकारच्या अडचणी येतात. नव्हते का? दोन प्रकारच्या अडचणी येतात. पहिली अडचण येते संकल्पनात्मक अडचण, दुसरी अडचण येते सांख्यिकीय अडचण. बघा, कोणकोणत्या अडचणी येतात? बेकायदेशीर क्रियांद्वारे केलेलं उत्पन्न. आता बेकायदेशीर क्रियांद्वारे केलेलं उत्पन्न देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात मोजलं जाऊ शकत नाही. तुम्ही अशी फॅक्टरी गांजा किंवा काही देशी दारू, काही बेकायदेशीर वस्तू आहेत ना या, जे ड्रग्स, हेरॉईन, गांजा यासारखे जे उत्पादन तुम्ही केलेलं आहे, ते उत्पादन देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात मोजलं जाऊ शकतं का? मोजता येतं का? मोजण्या येण्यासाठी अडचण ते लपून चपून केलं, बरोबर आहे का? ड्रग्स, हिरोईन, कोकेन वगैरे जे असतात ना, ते लपून चपून केलं ना, हे बेकायदेशीर क्रियांच्याद्वारे केलेलं उत्पन्न आहे, हे मोजता येऊ शकतं का आपल्याला? नाही. तर मग पहिली अडचण येते कोणतीही संकल्पनात्मक अडचण आहे. कोणती अडचण आहे? संकल्पनात्मक अडचण आहे नाही की आपल्याला बेकायदेशीर माहितच नाही ना की कुठं काय चाललंय, त्यामुळे अडचण संख्यात्मक आहे की हे आहे संकल्पनात्मक आहे? संकल्पनात्मक अडचण आहे. पुढे जायचं दुहेरी मापन. दुसरं कुठले येते? दुहेरी मापन. येणाऱ्या अडचणी बघतोय आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अडचणी कुठल्या येतात? तर दुहेरी मापन. मग मी सांगितलं तसं की एखादी वस्तू समजा तयार झाली 2025 ला, त्या जीडीपीच्या आपण ती 25 ला विकली गेली नाही, ती विकली गेली 2026 ला. आपण तिला 2025 ला पण मोजली आणि विकली गेली 2026 ला, आपण 2026 ला पण मोजली. समजलं? एका समजा टाटांचा एखादा काय झाला, टाटांनी एखादी गाडी तयार केली, तयार झाली 2024 ला, पण 2024 ला सगळ्या गाड्या विकत असल्याची गॅरंटी नाही. ती समजा गाडी विकायला आली 2000 इकॉनॉमिकल इयर 2025 मध्ये ती विक्रीसाठी आली, अजून पकडणार कुठं? उत्पन्नाच्या स्वरूपात तुम्ही जर मोजायला गेला, उत्पन्न मेथडनं जर तुम्ही जीडीपी काढायला गेला तर ती येते कशामध्ये? त्या वर्षीमध्ये. आणि जर उत्पादन मेथडनं तुम्ही जर ती विक्रीवर तुम्ही काढायला गेला तर ती येते कशामध्ये? 2025 मध्ये. कुठल्या जीडीपी मध्ये तुम्ही पकडता? हा पुढचा प्रश्न आहे. एक्झॅक्टली कॅल्क्युलेशन करताना कुठला जीडीपी तुम्ही पकडणार आहे? तुम्ही 2024 मध्ये पकडणार आहे की 2025? अशा वेळी काय होतं? वस्तूंचं डबल मापन होतं, दुहेरी मापन होतं. हा पुढचा प्रॉब्लेम आहे. दुसरा येतं अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व. अमौद्रिक क्षेत्र म्हणजे काय? आता सावकारी आपण बँकांच्या द्वारे जर एखादं कर्ज दिलं, मौद्रिक म्हणजे काय? तर कर्ज किंवा हा भाग. तर बँकांच्या द्वारे तुम्हाला जर फंडिंग होत असेल, बँकांच्या द्वारे तुम्ही एखादा ट्रक घेत असाल, बँकांच्या द्वारे तुम्ही एखादी वस्तू घेत असाल, तर ती वस्तू आणि सेवा आपण कॅल्क्युलेट करू शकतो. परंतु तुम्ही खाजगी सावकाराकडून कर्ज घेतलं, तुमच्या मित्राकडून तुम्ही 2 लाख रुपये घेतले, एखादी वस्तू खरेदी केली, बरोबर आहे का? किंवा तुम्ही एखादं काहीतरी प्रोडक्शन घेतलं किंवा एखादं उत्पादन घेतलं, ते मोजायचं कसं? हे मौद्रिक क्षेत्र आहे का? उसणवारी किंवा खाजगी सावकाराकडून पैसे घेतलं हे आपल्याला कॅल्क्युलेशन मध्ये येतं का? नाही. अमौद्रिक क्षेत्राकडून जे काही तिथं आपल्याला उत्पादन बघायला मिळतं ते देखील आपल्याला मोजता येणार. मोजायचं काय? आम्हाला कामावर पैसे आले, पी नोटद्वारे पैसे आले, खाजगी सावकाराकडून तुम्ही पैसे घेतले, मित्राकडून तुम्ही उसणवारीकडून पैसे घेतले आणि एखादं प्रोडक्शन घेतलं, एखादी वस्तू किंवा सेवा तुम्ही तयार केली, तिचं कॅल्क्युलेशन करता येणार आहे का देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात? होणार आहे का रे? नाही उत्पन्न होऊ शकणार आहे का? नाही. ही पुढची अडचण आहे. तिसरी अडचण आहे ते विनामूल्य सेवा. आता विनामूल्य सेवा मग मी सांगितलं का? आईनं मुलाची केलेली सेवा, वडिलांनी मुलाची केलेली सेवा किंवा पत्नीनं पतीची केलेली सेवा, भावानं बहिणीची केलेली सेवा, या सेवा आपण पकडू शकत नाही. या सेवांचं मूल्य सांगता येतं का? नाही. आणि हे मूल्य कॅल्क्युलेशन करून आपण शकत नाही. म्हणून आपण त्याला कुठला म्हणतो? आपण विनामूल्य सेवा. पुढचं येतं घसारा, डिप्रिशिएशन. आपण डिप्रिशिएशन काढू शकत नाही. उदाहरणार्थ काय मी म्हणलं होतं की
एखादी वस्तूचं उत्पादन, समजा एखादी नवीन वस्तू आहे, तुम्ही समजा काय म्हणलं शिलाई करायचं मशीन आणलं, जे सुरुवातीला नवीन आणल्यानंतर जेवढं प्रोडक्शन देणार आहे तेवढं 2-4 वर्षानंतर देणार आहे का ते? नाही देणार. एखादी वस्तू तुम्ही आणली, ती आता प्रोडक्शन देते, 5 वर्षानंतर ती तेच प्रोडक्शन देते का? नाही. मात्र आपल्या जीडीपी मध्ये तसं होत नाही. जीडीपी मध्ये एखाद्या वस्तूचं उत्पादन आपण ग्रॉस मोजतो ना जीडीपी. जीडीपी मोजताना कसं मोजतो आपण? ग्रॉस मोजतो. मग एखादी कंपनी आहे, एखादी कंपनी काय करते, तर 4 ट्रॅक्टर तयार करते दरवर्षी. तर काय करते, तर समजा महिन्याला 4 करते, तर 12 महिन्याला किती? आपण असं कॅल्क्युलेशन करतो. पण कधी कधी काय होईल, त्या एखाद्या महिन्यामध्ये त्या फॅक्टरीची एखादी मशीन खराब होईल आणि 4 ट्रॅक्टर जी दिवसाला किती ट्रॅक्टर तयार होतील, 3 ट्रॅक्टर तयार होतील. पण आपण त्या जीडीपी मधून मायनस केले का? नाही. मग त्याला घसारा म्हणतो आपण. तूट. तूट मायनस केली का? पण नाही. त्या वर्षीमध्ये आपण काय बघितलं, की त्या फॅक्टरीने एवढे एवढे ट्रॅक्टर उत्पादन केले. पण एक्झॅक्टली किती उत्पादन केले आपल्याला कळालं का? नाही. कारण आपण जीडीपी कसा म्हणतो? ग्रॉस. कसा म्हणतो आपण? ग्रॉस. हा पण एक मोजमापली ही दिक्कतच आहे ना. मोजमापातली अडचणच आहे. की काय करायचं, अशा वेळी घसारा पण तूट मायनस करू शकतो का? नाही. उदाहरणार्थ काय, की तुम्ही काय लावलं होतं तुमच्या विशिष्ट गावातल्या एका क्षेत्रामध्ये काय आहे, तर ऊस आहे. अचानक काय झालं, तर फ्लड सिच्युएशन आली आणि ऊस सगळा वाळून गेला. परंतु तुम्ही तलाठ्याकडे नोंदणी करताना काय केलंय, की आमचं एवढं एवढं ऊसाखाली क्षेत्र आहे आणि त्याच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये तेवढं ते मोजलं गेलं ऑलरेडी. बरोबर आहे. पण ऍक्च्युली तेवढं उत्पादन झालंय का? नाही. कारण पाणी शिरल्यामुळे पिकच झालं नाही किंवा वाहून गेलं. ओढा शिरला तुमच्या शेतामध्ये, ते पिकच वाहून गेले. पण तुम्ही तलाठ्याकडे नोंदणी करताना काय केलंय, ऊसाची नोंदणी केलेली आहे. पण एक्झॅक्ट ऊसाची नोंदणी झाली आहे का? नाही. तो घसारा मायनस करायला पाहिजे होता का? तो मायनस केलाय का? पण नाही. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट मध्ये, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपण काय केलेलं ते जीडीपी मध्ये मोजून टाकले. पण एक्झॅक्टली ते मोजलं गेलं पाहिजे का? नाही. ते काय केलं पाहिजे होतं आपण? मायनस करायला पाहिजे होतं. ते मायनस झाले का? नाही. ते आपण प्लस करूनच पाठवले. बरोबर आहे का? उत्पन्न मोजणीतला तो पण एक तोटा आहे. हा मुद्दे लक्षात येतात का? ठीक आहे. कशाचे मुद्दे आहेत? येणाऱ्या अडचणी कोणकोणत्या आहेत? ह्या अडचणी आहेत. आता पुढे जायचं हस्तांतरित देणे. हस्तांतरित देणे म्हणजे काय, तर तिकडून पाठवलेले पैसे किंवा इकडून तिकडे पाठवलेले पैसे कधी जास्त कधी कमी आपल्याला मोजता येतात, कधी नाही. कधी लिगली पाठवतील, कधी अनलिगली पाठवतील. बँकांच्या थ्रू पाठवले तर ते मोजता येतील. हवाला काढण्यामार्फत पाठवले तर मोजता येणार का ते? नाही. कोणते आपण जसं मॉरिशस बघितलं होतं ना, की लोक इथून ब्लॅक मनी कुठून येतात मॉरिशसमध्ये आणि मॉरिशस मधून भारतामध्ये फी नोटद्वारे काय करतात, इन्व्हेस्टमेंट करतात. ठीक आहे. त्याच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कॅल्क्युलेशन होईल आपलं सगळं. बरोबर आहे. परंतु एक्झॅक्टली किती रुपये हस्तांतरण झाले हे कळणार आहे का? आपला पैसा पण डबल कॅल्क्युलेशन झाला ना. इकडे पण कॅल्क्युलेट केलाय, पण परत जाऊन तो आल्याने परत गुंतवणूक केलाय, तो पण कॅल्क्युलेट केलाय. डबल मापन झालं ना. डबल कॅल्क्युलेशन झालं. बरं आपला पैसा आपण डबल मोजला. कसं झालं? त्यामुळे जीडीपी कसं दाखवतो? हा एकदम वाढलेला बघतो आपण. पण एक्झॅक्टली तेवढा असणार नाही का? जीडीपी वाढण्याच्या समस्या समजल्या का तुम्हाला? कोणकोणत्या समस्या आहेत? पहिली समस्या कोणती? बेकायदेशीर क्रियांच्याद्वारे केलेलं उत्पन्न मोजणं शक्य नाही. पुढचं येतं गरीब आपण होऊ शकतो, डबल कॅल्क्युलेशन होऊ शकतं. आपण कोणत्या पद्धतीने मोजतो हे महत्वाचं आहे. आपण उत्पन्न पद्धतीने मोजतोय, उत्पादन पद्धतीने मोजतोय, कोणत्या पद्धतीने मोजतोय हे खूप महत्वाचं आहे. पुढचं येतं अमौद्रिक क्षेत्राचा अस्तित्व म्हणजे काय, जे बँका किंवा बँकांच्या थ्रू लिगल थ्रू जे काय ट्रान्झॅक्शन होतात ते आपण ट्रॅक करू शकतो. मात्र अनलिगल जे ट्रान्झॅक्शन होतं ते ट्रॅक करता येतात का? सावकारी व्याज वगैरे हे ट्रॅक करता येते का आपल्याला? नाही. त्यामुळे तो प्रॉब्लेम आहे. पुढचं एकदम विनामूल्य सेवा, ज्या सेवा विनामूल्य प्रोव्हाइड केल्या जातात त्या आपल्याला कॅल्क्युलेट करता येत नाही. मित्रांनो म्हणतो चल गाडीवर आपण जाऊन येऊया आणि त्याला सगळं फिरून आणतो. त्यांना दिलेली आपल्याला ती फुकटची सेवा असते. ते कॅल्क्युलेशन करता येते का आपल्याला? नाही. आईनं दिलेली मुलाला जी सर्व्हिस असते ती कॅल्क्युलेशन करता येते का? नाही. ती कॅल्क्युलेट करता येत नाही. पुढे येतं घसारा. आपण घसारा पकडू शकतो का लगेच? कारण एका वर्षाची आपण वस्तू आणि सेवा कॅल्क्युलेशन करतो. तेव्हा आपल्याला घसारा लगेच कळत नाही. त्या वस्तू म्हणजे त्या वर्षामध्ये त्या वस्तू प्रोडक्शन तेवढं होईलच याची गॅरंटी आहे का? मी गव्हाचं उदाहरण दिलं होतं, की गहू आपण अंदाजे पकडला, ऊस आपण अंदाजे पकडला, पण काय ओला दुष्काळ आला, सुका दुष्काळ आला, काही होऊ शकतं. बरोबर आहे का? पण आपण नोंदणी करताना कसं केलं, एवढं एवढं प्रोडक्शन होईल, पण होईल काही शक्यता आहे? नाही. नंतर पुढे त्यांचं हस्तांतरित देणे. हे हस्तांतरित देणे लिगली होतात, ते आपण पकडू शकतो. अनलिगली होणारे हस्तांतरित देणे आपल्याला पकडता येत नाही. असं झालं का? त्यामुळं हे जे मुद्दे ते काय राष्ट्रीय उत्पन्नात समावेश न होणारे घटक आहेत. 100% क्वेश्चन विचारला जातो. आणि दुसरं येतं ते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या अडचणी. त्या दोन्ही गोष्टी व्यवस्थित तयारी करून ठेवायच्या. लक्षात आलं का? त्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आतापर्यंत क्वेश्चन विचारले गेलेले आहे. पुढचा मुद्दा. पुढचा मुद्दा येतो राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे जीडीपी मोजायचा कसा? जीडीपी मोजण्याचे मेथड कुठल्या कुठल्या? तर जीडीपी मोजायचे मेथड एकूण 3 आहेत. एक येते उत्पन्न किंवा आय पद्धत, दुसरी पद्धत येते उपभोग खर्च म्हणजे खर्च पद्धत आणि तिसरी येते ती म्हणजे उत्पादन किंवा त्याला मूल्यवर्धन पद्धत असते. साधी सोपी भाषा आहे, आपण समजावून तुम्हाला म्हणजे आपण तुम्हाला जीडीपी मोजायचा आहे. जीडीपीची व्याख्या काय लक्षात आली? एखाद्या म्हणजे विशिष्ट आर्थिक वर्षामध्ये देशाच्या तयार होणाऱ्या वस्तू आणि सेवा
कोणत्या अंतिम वस्तू आणि सेवा यांची कोणती किंमत बाजार किंमत मार्केट किंमत म्हणजे त्या देशाचा काय असतो जीडीपी असतो बरोबर आहे का. आता जीडीपी मोजायचं कसं तर मोजायचं किती पद्धती आहेत एकूण 3 पद्धती. पहिली पद्धत कोणती उत्पन्न पद्धत, दुसरी पद्धत कोणती खर्च पद्धत, तिसरी पद्धत कोणती उत्पादन पद्धत. बघा पहिल्या पद्धत बघू आपण उत्पन्न पद्धत. उत्पन्न म्हणजे आपण शिकलो होतो उत्पन्न किती प्रकारचे असतात कुठली कोणती उत्पन्न पद्धत उत्पन्न कुठल्या पद्धतीचे असतात फॅक्टर आणि नॉन फॅक्टर. आपण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये किंवा जीडीपी मोजताना कोणते उत्पन्न पकडतो फॅक्टर येतो. किती फॅक्टर राहतात 4. कुठले कामगाराला काय मिळतं पगार, मालकाला काय मिळतं नफा, भांडवलाला काय मिळतं जागेला काय मिळतं. हे कॅल्क्युलेशन केलं एखाद्या वस्तू सेवा तयार होण्यासाठी जे 4 फॅक्टर लागतात या 4 फॅक्टरला किती किंमत आपण पे केली हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुमचा काय मिळतो देशाचा काय मिळतो जीडीपी मिळतो. बरोबर का. ही कुठली पद्धत वापरली तुम्ही कोणती पद्धत वापरली आणि कोणती पद्धत इन्कम मेथड. कोणती मेथड वापरली तुम्ही इन्कम मेथड. समजलं का. लेबर कॅपिटल एंटरप्रिनर आणि लँड. लेबरला आपण काय दिलं वेजेस दिले, कॅपिटलला आपण काय दिलं इंटरेस्ट दिलं, एंटरप्रिनरला काय मिळालं प्रॉफिट मिळालं आणि लँडला काय मिळालं रेंट मिळालं. त्यानुसार तुम्ही जर काय केलं प्लस टॅक्स मायनस सबसिडी काय मिळालं तुम्हाला जीडीपी अँड मार्केट प्राइस. समजलं का. जीडीपी तुम्ही कोणत्या पद्धतीने मोजला आणि कोणत्या पद्धतीने मोजला कोणतं पद्धत कोणती मेथड इन्कम मेथड म्हणजे इन्कम मेथड मोज. समजलं. इन्कम मेथड आता समजलं का की देशामध्ये एकूण टोटल वस्तू आणि सेवा तयार होत असताना या 4 फॅक्टरांना जे इन्कम मिळालं ते आपण कॅल्क्युलेट केलं आणि त्यानुसार म्हणलं की एवढं इन्कम झालं तर देशाचं जीडीपी एवढ्या लक्षात झालं का. देशामध्ये एकूण ज्या एका आर्थिक वर्षामध्ये वस्तू आणि सेवा तयार झाल्या त्या वस्तू आणि सेवा तयार होत असताना जे तुम्ही फॅक्टर्स वापरले काय फॅक्टर वापरले तुम्ही 4 फॅक्टर. तुम्ही काय वापरले लेबर कॅपिटल एंटरप्रिनर आणि लँड हे 4 फॅक्टर वापरले. त्या 4 फॅक्टरला जे तुम्हाला काय करावं लागलं इन्कम टाकावं लागलं त्या 4 फॅक्टरला जी तुम्हाला किंमत मोजावी लागली बरोबर आहे का. हे काय झालं त्या 4 फॅक्टरचं इन्कम झालं बरोबर आहे का. कामगाराचा पगार, भांडवलाचा व्याज, नंतर मालकाचा नफा आणि जागेचं भाडं हे त्याचं इन्कम झालं. आपण टोटल इन्कम कॅल्क्युलेशन केलं बरोबर आहे का. समजा काय झालं 200 रुपयाचं इन्कम काय झालं कॅल्क्युलेशन केलं त्यामध्ये प्लस काय केलं टॅक्स मायनस काय केले सबसिडी. जे मिळालं ते काय होतं जीडीपी होता बरोबर आहे का. जीडीपी मिळाला कोणत्या मेथडनं इन्कम मेथडनं जीडीपी मिळाला बरोबर आहे का. तो जीडीपी कोणत्या प्राइसला मिळाला रे कोणत्या प्राइसला मार्केट प्राइस की फॅक्टर कॉस्ट आणि कोणत्या प्राइसला मार्केट प्राइसला. कारण आपण प्लस काय केलंय टॅक्स आणि मायनस काय केलंय सबसिडी म्हणून हा जीडीपी कोणत्या प्राइसला मिळाला मार्केट प्राइस. लक्षात आलं का. ही कोणती मेथड इन्कम. लक्षात आलं. आता पुढची पद्धत येते खर्च पद्धत येते एक्सपेंडिचर मेथड. त्याला आपण खर्च पद्धत किंवा त्याला एक्सपेंडिचर मेथड म्हणतो. दोन मध्ये नीट लक्षात द्या. आपण पहिल्या पद्धतीमध्ये काय मोजलं एकूण इन्कम मोजला बरोबर आहे का. दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण एकूण काय मोजायचं रे खर्च मोजायचा. खर्च 2 प्रकारचे राहतात. एक उपभोग खर्च आणि दुसरा येतो गुंतवणूक खर्च. आपण एकूण काय करायचं सगळं उपभोग खर्च मोजायचा. लोकांकडून केलेला सगळा वस्तू आणि सेवांच्या तुम्ही खर्च करता ना. तुमचं जीवन जगत असताना देशाची एकूण लोकसंख्या काय करते वस्तू आणि सेवा वापरते. उपभोगासाठी वापरता ना तुम्ही काही वस्तू वापरता तुम्ही काही सेवा वापरता. समजा एक माणूस सकाळी उठल्यापासून टूथपेस्ट पासून संध्याकाळी झोपेपर्यंत बरोबर आहे का ज्या काही वस्तू आणि सेवा वापरतो म्हणजे या वस्तूंचा उपभोग घेतो बरोबर आहे का. त्या सगळ्या उपभोगाचा खर्च आपण काय करायचं कॅल्क्युलेशन करायचं की बाबा एका वस्तू पाठीमागे एवढा तो उपभोग घेतो 100 रुपयाचा उपभोग घेतो तर एकूण लोकसंख्या त्यांचा एकूण उपभोग एकूण सेवांचा आणि वस्तूंचा काय झाला आपल्याला उपभोग मिळाला. समजलं का मी काय म्हणलं. पहिला आपण काय करतो उपभोग खर्च मोजतो बरोबर आहे का. आपण प्रायव्हेट कन्झम्पशन आपण उपभोग घेतला तो का आपण त्यामध्ये प्लस करू काय तर गुंतवणूक खर्च. आपण उपभोग फक्त उपभोगच घेतलाय का नाही उरलेली शिल्लक रक्कम आपण काय केली इन्व्हेस्ट केली. आपण काय केलं एफडी काढला आरडी काढला शेअर मार्केटमध्ये गुंतवले एखादी वस्तू खरेदी केली बरोबर आहे का. आपण म्हणजे ती आपण गुंतवणूक पकडू. लक्षात येतं का मी काय म्हणतोय मेन कन्सेप्ट मी लक्षात घ्यावा. आपल्याला देशाचा जीडीपी मोजायचा. जीडीपीची व्याख्या समजली आधी एखाद्या देशाच्या अंतर्गत भागामध्ये एका आर्थिक वर्षामध्ये तयार होणाऱ्या अंतिम वस्तू आणि सेवा यांची कोणती किंमत बाजार किंमत म्हणजे त्या देशाचा काय राहतो जीडीपी
मग तुम्हाला जीडीपी काढायचं असेल तर तुम्हाला काय मोजलं पाहिजे, इथं त्या देशामध्ये तयार झालेल्या वस्तू आणि सेवा मोजल्या पाहिजे. बरोबर आहे का? आता वस्तू आणि सेवा मोजायची आपल्याला 3 मेथड आहेत. पहिली मेथड कोणती मेथड वापरली आपण? इन्कम मेथड. त्या वस्तू तयार होण्यासाठी, वस्तू आणि सेवा तयार होण्यासाठी जे जे फॅक्टर लागले त्याची आपण काय म्हटली? फॅक्टर कॉस्ट काढली. बरोबर आहे का? त्यानंतर पुढे आपल्याला काय मिळालं? आपल्याला इन्कम मेथड आपल्याला जीडीपी मिळाला. पहिला मुद्दा समज क्लिअर झाला? होय का नाही? तर दुसरी मेथड आहे एक्सपेंडिचर मेथड, खर्च पद्धत. इन्कम मेथडनं समजा आपल्याला वस्तू आणि सेवा कॅल्क्युलेट करता आल्या नाही, तर दुसरी मेथड आहे कोणती पद्धत? खर्च पद्धत. तर ज्या वस्तू आणि सेवा एका वर्षामध्ये तयार झाल्या त्याचा काहीतरी उपभोग घेतला ना तिथल्या लोकांनी, वस्तू आणि सेवांचा जो काय घेतला उपभोग घेतला, आपण तो कॅल्क्युलेट करू. मग समजलं का की पर व्यक्तीनं एवढ्या वस्तू आणि एवढ्या सेवा काय वापरल्या, एका वर्षात वापरल्या, तर एकूण लोकसंख्या आणि त्या लोकसंख्येनं एवढ्या वस्तू आणि एवढ्या सेवा एका वर्षात वापरल्या, एवढ्या किमतीच्या वस्तू आणि एवढ्या किमतीच्या सेवा वापरल्या. बरोबर आहे का? त्याला आपण म्हणणार आहे उपभोग खर्च. काय केला? जनतेनं उपभोग खर्च केला. समजलं? समजा आपण एका उपभोगावर समजा उपभोग खर्च किती केला? 100 रुपये केला. आता फक्त उपभोग खर्च म्हणजे राष्ट्रीय म्हणजे जीडीपी आहे का? नाही. तर तुम्ही काय केलं? उरलेली रक्कम तुम्ही काय केली? काही इन्व्हेस्टमेंट पण केली, गुंतवणूक पण केली. आपण ती पण प्लस केली पाहिजे. समजलं का? ती पण आपण काय केलं? गुंतवणूक खर्च पण काय केला? त्यामध्ये प्लस केला. म्हणजे इन्व्हेस्टमेंट आपण प्लस केली. आता आपल्याला काय मिळतो रे? ही कुठली मेथड आहे? थोडीशी किचकट आहे. त्यामुळे यानं जीडीपी मोजता येऊ शकतो का? परफेक्ट मिळेल का आपल्याला? एक्झॅक्टली तुम्ही काय उपभोग करायला लागलाय, म्हणजे टूथपेस्ट पासून एरोप्लेन पर्यंत तुम्ही जे काय उपभोग केले सगळ्यांना ट्रॅक करणं सोपं आहे का? सोपं आहे का रे? तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत तुम्ही लाखो वस्तू दिवसाला वापरताय. भरपूर पेन, वही, पेन्सिल सगळं सगळं काय जे चष्मांपासून तुमच्या सगळ्या गोष्टी वापरताय, त्या सगळ्यांना ट्रॅक करणं सोपं आहे का रे? नाही. त्याच्यावर तुमचा जो गुंतवणूक खर्च आहे तो सगळेजण प्रेझेंट करतील याची गॅरंटी आहे का? गॅरंटी आहे का? काही लोक ब्लॅक मनी मध्ये लपवतील. तुमचं राहिलेलं शिल्लक रक्कम तुम्ही लँड घ्याल, तुम्ही सोनं घ्याल, ते सरकारला ट्रॅक करणं एवढं सोपं आहे का? नाही. समजलं का? त्यामुळे या पद्धतीने जीडीपी मोजायला बरोबर आहे का? आहे का? नाही. आता त्यामुळे खर्च पद्धतीमध्ये खर्च किती प्रकारचे राहतात? उपभोग खर्च आणि उत्पादन. आता पुढचं कधी म्हणजे उत्पादन पद्धत किंवा मूल्यवर्धन पद्धत असं म्हणलं. उत्पादन पद्धत म्हणजे काय? आपण जे प्रोडक्शन घेतो आपण डायरेक्ट ते मोजायचं. तिथं उत्पन्न आणि उत्पादन मला फरक आहे समजला का? उत्पन्न म्हणजे काय? तर 4 घटकांना मिळणारी किंमत, त्यांचं मूल्य म्हणजे त्यांचं उत्पन्न झालं. आणि उत्पादन म्हणजे काय? हे 4 घटक वापरून तयार झालेली वस्तू आणि सेवा म्हणजे ते काय झालं? उत्पादन झालं. समजलं? म्हणजे आता परत एकदा जीडीपीची व्याख्या काय? तर देशाच्या एका आर्थिक वर्षामध्ये देशात तयार होणाऱ्या वस्तू आणि सेवा त्यांची अंतिम किंमत म्हणजे देशाचा काय राहतो? जीडीपी राहतो. तुम्ही उत्पादन पद्धतीनं उत्पन्न पद्धतीने मोजू शकता, खर्च पद्धतीने मोजू शकता आणि आता जो मोजला जातो ऍक्च्युली तो कोणत्या पद्धतीने मोजला जातो? उत्पादन पद्धतीने. म्हणजे देशात तयार झालेल्या वस्तू आणि सेवा यांची किंमत मोजली जाते. काय म्हटलं मोजली जाते? देशात तयार झालेल्या वस्तू आणि सेवांची किंमत. आता वस्तू आणि सेवा कोणत्या वस्तू सेवा पकडल्या जात असतील? फायनल की इंटरमिजिएट? फायनल. फायनल वस्तू आणि सेवांची किंमत मोजायची. म्हणजे आता सध्या जो जीडीपी मोजला जातो तो कोणत्या पद्धतीने मोजला जातो? लक्षात कोणत्या पद्धतीनं? उत्पादन. आपण बघा स्टील म्हणजे कच्चं आहे ना, बरं का? कच्चं लोह खनिज त्यापासून काय बनवलं? स्टील. आणि त्यापासून काय बनवली? गाडी. आपण कोणतं उत्पादन मोजतोय? गाडीची किंमत मोजतो. बरोबर आहे का? त्याला आपण कुठली पद्धत म्हणतो? बस. तुम्ही म्हणाल मूल्यवर्धन म्हणजे काय? तर मला तुम्हाला सांगितलं तसं 100 रुपयाचा आपण कच्चा रबर तयार केला, 500 रुपयाचा पक्का रबर तयार केला आणि 1000 रुपयाची काय तयार केली? टायर तयार केली. आपण 3 वेळा मोजून चालणार आहे का? नाही. आपण डायरेक्टली काय मोजली पाहिजे? टायर. ती टायर वापरून आपण नॅनो बनवली तर काय मोजली पाहिजे? नॅनो. बरोबर आहे का? समजलं का? आता समजा कच्चा रबर तयार झाला 100 रुपयाचा, त्यानं पक्का रबर विकला 400 रुपयाला. त्यामध्ये त्यानं काय घेतलं म्हणजे 100 रुपयाचा कच्चा रबर त्याने घेतला, त्यामध्ये त्यानं कलेक्शनला घातले किती रुपये? 400 रुपये. तर पक्का रबर किती रुपयाला तयार झाला? 500 रुपये. तर आपण डबल कॅल्क्युलेशन करून चालणार आहे का? की 100 रुपये वेगळे आणि 500 रुपये वेगळे, तर एकूण 700 होते. एकदा 700 वस्तू चालणार आहे का? मी काय म्हणत नीट लक्षात घ्या. पहिल्यांदा काय तयार झालं रे? कच्चा रबर. कच्चा रबर पासून काय तयार झाला? पक्का रबर. पक्का रबर पासून काय तयार झाला? टायर. कच्चा रबर किती रुपये तयार झाला? 100 रुपये. त्याने कोणाला विकला? पक्का रबर वाल्याला. बरोबर आहे का? आता हे 100 रुपयाला त्याने विकत घेतला आणि त्यामध्ये त्याने किती रुपये ऍड केले स्वतःकडचे? 400 रुपये. पक्का रबर किती तयार झाला? 500 रुपयाला. त्याने 500 रुपयाला कुणाला विकला? टायर वाल्याला विकला. बरोबर आहे का? त्यामध्ये त्याने काय घेतलं? तर 9,500 रुपये त्याने स्वतःकडचे ऍड केले. 500 रुपये ऑलरेडी होते, 9,500 स्वतःकडचे ऍड केले आणि किती रुपयाचा टायर तयार झाला? 10,000चा टायर तयार झाला. आता आपण 10,000 जर डायरेक्टली पकडलं, बरोबर आहे का? 10,000 आपण डायरेक्टली पकडलं तर यामध्ये काय करणार आहे आपण? बघा मूल्यवर्धन या शब्दाचा अर्थ काय? आपण कास्केटिंग इफेक्ट शिकला होता का?
इनडायरेक्ट टॅक्समध्ये टॅक्सवर परत टॅक्स, टॅक्सवर परत टॅक्स, इथं डबल कॅल्क्युलेशन व्हायला लागते. समजलं? हे 100 इथं पण आहे, हे 100 इथं पण आहे, बरोबर आहे का? आता तुम्ही तुमच्या देशाचा जीडीपी मोजा, तर हे 100 वेगळे पकडले, हे 500 वेगळे पकडले आणि हे 10,000 वेगळे पकडले, तर टायरची एकूण किंमत किती बनले? 10,600 हे बरोबर आहे का? कारण या 10,000 मध्ये हे 100 पण आहेत आणि 500 पण आहेत. डबल कॅल्क्युलेशन करायची गरज आहे का? नाही. आपण उत्पादनाच्या किंवा विक्रीच्या प्रत्येक टप्प्यावर जेवढी व्हॅल्यू ऍड केली आपण तेवढीच कॅल्क्युलेशन करायची. समजलं का? तर इथं आपण 500 ऐवजी किती रुपये ऍड करायला पाहिजे? कारण त्याने व्हॅल्यू किती ऍड केली पुढच्या टप्प्यावर? 400 कारण 100 ऑलरेडी यानं पे केलेत ना. समजलं का? कच्च्या रबराची किंमत किती होती? 100 त्यामध्ये त्याने किती रुपये ऍड केले होते? 400 हे फक्त 500 पकडायची गरज आहे का? नाही. तर किती रुपये पकडले पाहिजे? 400 कारण 100 ऑलरेडी तर पकडलेत ना. समजलं? जीडीपी मोजताना जर तुम्ही असं करत गेला तर डबल कॅल्क्युलेशन होऊन जाईल ना. समजलं का? म्हणून कोणता शब्द वापरला जातो? व्हॅल्यू ऍडिशन. तर कसा वापरला जातो? व्हॅल्यू ऍडिशन मेथड. याला काय म्हणतात? व्हॅल्यू ऍडिशन मेथड. आता जे राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं किंवा आता जो जीडीपी मोजला जातो तो कोणत्या मेथडवर मोजला जातो? आउटपुट मेथड किंवा त्याला कुठली पद्धत म्हणतात? उत्पादन पद्धत. तर कोणत्या मेथडनं मोजला जातो? व्हॅल्यू ऍडिशन मेथड किंवा प्रोडक्शन मेथडनं मोजला जातो. आता लक्षात आलं का? समजलं ना? देशामध्ये तयार झालेल्या एकूण वस्तू आणि सेवा तुम्हाला मोजायचं. पण वस्तू मोजताना का सेवा मोजताना तुम्ही नेहमी कोणती वस्तू मोजता? अंतिम वस्तू किंवा कोणती सेवा मोजता तुम्ही? अंतिम सेवा. लक्षात आलं का? कॅल्क्युलेशन करताना तुम्हाला प्रायमरी, इंटरमिडिएट आणि फायनल असे 3 गुण पकडून जाणार आहेत का? ठीक आहे. तुम्ही पकडले तरी तुम्ही काय केलं? पकडले तर त्याची तुम्ही कोणती किंमत पकडायला पाहिजे? व्हॅल्यू ऍडिशन किंमत, ऍडेड किंमत पकडायला पाहिजे. बरं आहे का? त्याचा मग खर्चा रबर किती रुपयाला होता? 100 तुम्ही किती रुपयाला दिला तो? 100 तुम्ही कोणाला विकला? पक्का बरोबर. पक्का बरोबर किती व्हॅल्यू ऍड केली त्यामध्ये? 400 पण राष्ट्रीय जीडीपी मोजताना तुम्हाला 400 मोजणार की 500 मोजणार तुम्ही? किती रुपये मोजणार? 400. 500 मोजता कामा नाही. समजलं? म्हणून याला काय म्हणतात रे? व्हॅल्यू ऍडिशन. उत्पादनाच्या आपण उत्पादन मोजणार आहे ना, मग उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर फक्त काय मोजायचं? किती व्हॅल्यू ऍड केली एवढंच मोजायचं. समजलं? आधी त्याची व्हॅल्यू किती होती ऍड करायची नाही, नाहीतर काय डबल कॅल्क्युलेशन होत. समजलं का? मी काय म्हटलं की कच्चा रबर वेगळा पकडला जाईल, पक्का रबर वेगळा पकडला जाईल, टायर वेगळा पकडला जाईल, नॅनो वेगळा पकडला जाईल. आणि प्रत्येक वेळी तुम्ही जर व्हॅल्यू ऍड करत आहे ना त्यामध्ये तर आपल्याला जीडीपी वाटत की खूप जास्त झालंय. ते बरोबर आहे का? तुम्हाला कन्सेप्ट नाही समजली? नाही समजली? परत एकदा उदाहरण तुम्हाला सांगतो. इथं तुम्हाला स्टीलचं उदाहरण दिले. हे लोकरीच आहे. समजा लोकरीच तयार झालं 100 लोकरीच त्याला विकलं स्टील बनवणाऱ्या कंपनीला. स्टील बनवणाऱ्या कंपनी त्यामध्ये काय झालं? समजा 100 लोकरी तयार झालं. स्टील बनवणाऱ्या कंपनीला त्यांनी 100 ते विकलं. बरोबर आहे का? त्यामध्ये प्रॉफिट करून त्यांनी 100 विकलं. 100 मध्ये काय केलं तर 400 त्यांनी ऍड केले. आणि स्टील किती रुपयाला तयार झालं? 500 ते स्टील त्यांनी गाडी बनवण्याला विकलं. बरोबर आहे का? आता तुम्ही जे कॅल्क्युलेशन करणार आहे, तुम्ही देशाचं एकूण जीडीपी जे मोजणार आहे, त्यावेळी तुम्ही काय मोजता? तर अंतिम वस्तू मोजता. 10,000 तुम्ही मोजता. पण 10,000 मोजताना तुम्ही मूल्यवर्धन प्रत्येक उत्पादनाच्या टप्प्यावर जेवढी व्हॅल्यू ऍड केली ती फक्त कॅल्क्युलेट झाली पाहिजे. म्हणजे काय? तर हे 100 तर तुम्ही 500 मोजू शकणार आहे का? नाही. तर तुम्ही हे 100 प्लस 400 आणि प्लस बाबा 9,700 असं मिळून तुम्ही 10,000 पकडले पाहिजे. तुम्ही हे 100 वेगळे, हे 500 वेगळे आणि ते 10,000 वेगळे पकडून चालणार आहेत का? नाही. तर काय होते? वाढेल. बरोबर आहे का? म्हणून उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर जितकी व्हॅल्यू ऍड होते त्या वस्तू बनवण्यासाठी, उत्पादन घेण्यासाठी, वस्तूचं प्रोडक्शन घेण्यासाठी जेवढी व्हॅल्यू ऍड होते तीच व्हॅल्यू फक्त कॅल्क्युलेट केली जाईल. आणि कोणत्या पद्धतीनं जीडीपी मोजायचं आहे? आउटकम मेथड त्याला आपण उत्पादन पद्धत म्हणून या पद्धतीला कोणती मेथड म्हणतात? काय? व्हॅल्यू ऍडिशन. आता लक्षात आलं का? जीडीपी किती मेथडनं मोजला जातो? 3 मेथड. कोणती? इन्कम मेथड, एक्सपेंडिचर मेथड आणि आउटपुट. आता कन्सेप्ट लक्षात आले? इन्कम मेथडनं मोजताना आपण 4 फॅक्टर आहेत. त्या फॅक्टरला जेवढं इन्कम आपण दिलं ते मोजायचं, जीडीपी मिळालं. दुसरं खर्च पद्धतीमध्ये लोकांनी वस्तू आणि सेवा उपभोगण्यासाठी जो खर्च केला तो मोजायचा आणि शिल्लक रक्कम जी त्यांनी गुंतवणूक केली, म्हणजे सरकारी गुंतवणूक असेल किंवा सरकारी गुंतवणूक असेल ते आपण कॅल्क्युलेट करायची. आपल्याला जीडीपी मिळतो त्याला कुठली मेथड म्हणतात? एक्सपेंडिचर मेथड. आणि तिसरी मेथड कोणती येते? आउटपुट मेथड किंवा उत्पादन पद्धत. बरोबर आहे का? की वस्तू आणि सेवा तयार करताना वस्तू आणि सेवा तयार झाल्या तयार झालेल्या वस्तू आणि सेवा मोजायच्या. म्हणून या वस्तू आणि सेवा मोजताना आपण उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर जितकी व्हॅल्यू ऍड केली तेवढीच मोजायची. आधीची व्हॅल्यू मग कॅल्क्युलेट करायची नाही. म्हणून याला व्हॅल्यू ऍडिशन मेथड म्हणतात. कोणती मेथड म्हणतात? व्हॅल्यू ऍडिशन मेथड. लक्षात आलं का? आणि या पद्धतीने तुम्हाला जीडीपी कॅल्क्युलेट करता येईल. लक्षात आलं? होय नाही काय? समजलं? ठीक.
आता आपल्या देशाचा जीडीपी किती आहे सध्या? सध्या नवीन आकडेवारीनुसार बजेट 2025 संमेलन हा इस्टिमेटेड आहे. इस्टिमेटेड म्हणजे काय, तर अंदाजित एवढा जीडीपी असू शकतो आपला. किती टक्के? 6.8%. सध्या 2024-25 ला किती येतो? 6.4%. कोणता आहे? 6.4%. मला लक्षात आलं? समजलं. पाठीमागे किती होता? तर तो 23-24 ला किती होता? 8.2%. नंतर तो 22-23 ला किती होता? 7%. तो 21-22 ला किती होता? 9.7%. म्हणजे कमी होत चाललंय की वाढत चाललंय? कमी होत चाललंय की वाढत चाललंय? कमी होत चाललंय. एकदम ड्रास्टिकली एकदम कमी होत चाललंय. समजलं का? तिकडं तरी सरकार असं म्हणायला लागले की एकदम आपण महासत्ताकडे चालू आहे. जगातील 3 नंबरचे ट्रिलियन इकॉनॉमी, बरोबर आहे का? आणि एका बाजूला बघितलं जीडीपी, तर तुम्हाला काय बघायला मिळतं? घसरत चाललं. 2021-22 पासून तो घसरत खाली जाताना बघायला मिळतं. एकदम ड्रास्टिकली चेंजेस बघायला मिळतात इकॉनॉमीमध्ये, की तो एकदम घसरताना बघायला मिळतो. लक्षात आलं का? आता तिथं सरकारच्या स्टेटमेंटमध्ये किंवा सांगण्यामध्ये व्हाईस वर्षा बघायला मिळतं. याचं कारण का? सरकार एका बाजूला म्हणतं की मी भरपूर रोजगार तयार केले किंवा बेरोजगारी संख्या कमी झालेली आहे, बरोबर आहे का? एका बाजूला हे म्हणतं आणि एका बाजूला म्हणतं की जीडीपी घसरायला लागलाय. हे दोन व्हाईस वर्षा आहेत. जर तुमचा जीडीपी इन्क्रीज होणार आहे, त्यामुळे तुमचे रोजगार दर काय झाले पाहिजे? वाढले पाहिजेत ना. कारण जीडीपी वाढला म्हणजे देशाचं सेवा आणि वस्तू यांचं उत्पादन काय झालं? वाढलं. म्हणजे तुमचे रोजगार वाढले की कमी झाले? रोजगार वाढले पाहिजेत ना, बरोबर आहे का? रोजगार जर ड्रास्टिकली कमी होत असेल, तुम्ही म्हणा जीडीपी वाढायला लागलाय, तर बरोबर आहे का ते? नाही. आणि हा सांगितलेला जीडीपी हा रिअल नाहीये. काय? नॉमिनल आहे. मग रिअल किती असेल विचार कर. हा कुठला जीडीपी आहे? नॉमिनल जीडीपी आहे. नॉमिनल जीडीपी मायनस काय करतो आपण? मायनस काय करतो? इन्फ्लेशन. काय मायनस करतो आपण? इन्फ्लेशन. इन्फ्लेशन मायनस केल्यानंतर काय मिळणार आहे आपल्याला? रिअल जीडीपी. हा रिअल आहे का? नाही. हा कसा आहे? नॉमिनल जीडीपी आहे. समजलं? सरकार प्रेझेंट करताना कोणती जीडीपी करतं? नॉमिनल जीडीपी जर एवढा असेल आणि तो घसरत चालला असेल, तर रिअल जीडीपी काय असतो? तो 3.4 4.1 या दरम्यानच असतो. लक्षात आलं का मी काय म्हणतोय? की अजून मायनस काय आपण काय केलं? इन्फ्लेशन केलं. इन्फ्लेशन जे प्रचंड वाढलेलं आहे, ते जर इन्फ्लेशन आपण यातून मायनस केलं, तर काय होणार आहे? रिअल जीडीपी मिळेल. तर रिअल जीडीपी एवढा आहे का? मला लक्षात आलं? हा देशाचा जीडीपी आहे. कसं कसं जाऊ शकतो? तर अलीकडच्या काही काळामध्ये देशाचा जीडीपी प्रिंटिंग होताना दिसतोय, वाढताना दिसतोय, खट होताना दिसतोय, स्थिर राहिलेला बघायला मिळते, वरील पिढी काय असं क्वेश्चन चालू. ऍब्सोल्यूट फिगर कधी विचारली जात नाही, कारण ही नेहमी बदलत राहते. दरवर्षी बदलते. तुमच्या एक्झाम दरवर्षी वेगवेगळ्या कालावधीमध्ये येतात, त्यामुळे दरवेळी बदलतात. तेव्हा असं डायरेक्टली क्वेश्चन विचारत नाही. विचारायचं नसेल तर ते सांग मेन्शन करतात की 2021-22 साली देशाचं जीडीपी खाली किती टक्के असं विचार. तर 2023-24 साली देशाचा रिअल जीडीपी खाली किती टक्के होता, असं डायरेक्ट सांग मेन्शन करतात. समजलं? त्यामुळे मी पाठीमागचं पण दिलेलं होतं. हे लक्षात ठेवा. ते माझ्या 2-3 वर्षाचं लक्षात ठेवा. आकडेवारी लक्षात राहते आपल्याला. सरासरी सरासरी ते आपल्याला उत्तर काढता येईल. काय लक्षात आलं? होय नाही? समजलं? पुढचं. आता इंडियन इकॉनॉमीचे सगळे जे दिलेले आहे ते 2025 आहे. 2024-25च्या तुम्हाला इकॉनॉमिक सर्वेमध्ये सगळ्या तुम्हाला हे दिलेलं आहे. त्यामध्ये मग हा जीडीपीचा ग्रोथ रेट दिलाय, हे फिस्कल डेफिसिट दिलेलं आहे, ते फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह दिलेलं आहे. हे सगळे मुद्दे आपण कव्हर केलेले आहेत ऑलरेडी. नंतर इथं इंडस्ट्रियल प्रोडक्शन दिलेलं आहे, नंतर कॅपिटल एक्सपेंडिचर दिलेलं आहे, हे फॉरेन प्रोडक्शन म्हणजे फूड प्रोडक्शन दिलेलं आहे. त्या सगळ्यांची माहिती तुम्हाला यामध्ये दिलेली आहे. तर वाचून काढा. तुम्हाला एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. महत्वाचं आहे जीडीपी. जीडीपी सध्या किती टक्के? तो प्रेझेंट किती टक्के आहे? 6.8 ते 6.3. आणि तो किती होता सध्या यावर्षी इकॉनॉमिक सर्वेमध्ये किती दिले 2024-25 मध्ये? 6.4. कसं भाग समजला? ठीक. पुढे येतं. आता इकॉनॉमिक तुम्ही जरी जीडीपीचं ग्रोथ रेट मोजता, बरोबर आहे का? ग्रोथ रेट मोजता ते तुम्ही आधारभूत काहीतरी वर्ष मोजायला पाहिजे ना. ग्रोथ रेट हे सध्याचा तुम्ही काय सांगितला होता की यावर्षी एवढा होता, यावर्षी वाढून एवढी वाढ झाली, बरोबर आहे का? कारण जीडीपी आणि कशामध्ये येतो? कशामध्ये येतो? ऍब्सोल्यूट फिगर मध्ये येतो, बरोबर आहे का? आकडेवारीमध्ये येतो काहीतरी. कारण व्याख्या काय केली मी? देशाच्या अंतर्गत भागात तयार होणाऱ्या अंतिम वस्तू आणि सेवा यांची मार्केट किंमत म्हणजे काय? देशाचा जीडीपी. मार्केट किंमत नेहमी कशामध्ये दाखवली जाते? कशामध्ये दाखवली जाते? ऍब्सोल्यूट फिगर मध्ये, बरोबर आहे का? म्हणजे 5,000 कोटी, 10,000 कोटी, $1 ट्रिलियन, $3 ट्रिलियन असं काही ऍब्सोल्यूट फिगर मध्ये. मग तुम्ही प्रेझेंट करताना कशामध्ये केलं आपण? कशामध्ये केलं? पर्सेंटेज मध्ये. पर्सेंटेज हे काय असतं रे? काय असतो? ग्रोथ रेट असतो. ग्रोथ रेट म्हणजे काय असतं? वाढीचा दर असतो. मग वाढीच्या दरासाठी तुम्हाला एक आधारभूत काहीतरी मांडावं लागेल ना.
बरं का, तुमची उंची वाढली असं तुम्ही काय म्हणू शकता, तुम्ही आधारभूत वर्ष म्हणा. समजा तुम्ही चौथीला एवढी उंची होती, 10वीला एवढीच आहे, तर दरवर्षीला किती वाढली. बरं एका 4थी पासून 10वी पर्यंत किती टक्के माझी उंची वाढली ते तुम्ही कॅल्क्युलेट करता. म्हणजे आधारभूत तुम्ही काय पकडली, 4थी पकडली. समजलं का. तसं देशाचा जीडीपी मोजताना तुम्ही कुठलं तरी एक साल आधारभूत पकडलं पाहिजे ना, की या सालाचा आधार घेऊन की या सालाला एवढा जीडीपी होता, या सालापासून 2025 पर्यंत 6.5 जीडीपी वाढ, तर 6.4 जीडीपी वाढलाय. आधारभूत आपण वर्ष कोणतं पकडलं त्याला आपण म्हणतो आधारभूत वर्ष, बेस इयर. त्याला काय म्हणलं जातं, बेस इयर. बेस इयर संकल्पना समजली. बेस इयर म्हणजे काय, जे तुम्ही आधारभूत म्हणता त्याला आधारभूत वर्ष, त्याला बेस इयर म्हणतात. आधी आपलं जुनं जे आधारभूत वर्ष होतं ते किती होतं, 1948 49 होतं. नंतर पुढे 1960 एकसष्ट करण्यात आलं. नंतर पुढे 2004-5 ला आपण कोणती कमिटी नेमली, अभिजित सेनगुप्ता कमिटी नेमली. या अभिजित सेनगुप्ता कमिटीच्या रिकमेंडेशन आपण 2010 ला ती कमिटी नेमली होती. 2010 ला ती कमिटी नेमली होती आणि त्यांनी जे आधारभूत वर्ष दिलं होतं ते कोणतं दिलं होतं, 2004. नंतर आपण काय केलं होतं, प्रोफेसर के सुंदरम कमिटी नेमली. कधी नेमली होती ती, 2015 ला. आणि त्या कमिटीनं कोणतं आधारभूत वर्ष मांडलं, 2011-12. सध्या आपलं जे आधारभूत वर्ष आहे जीडीपी मोजण्याचं ते कोणतं आहे, 11-12 आहे. 2022 हा क्वेश्चन विचारला आहे. समजलं का. 2000 आपलं आधारभूत वर्ष जीडीपी मोजण्याचं आधारभूत वर्ष कुठलं मानलं जातं, 2011-12. कोणत्या कमिटीचं रिकमेंडेशन, प्रोफेसर के सुंदरम कमिटी. के सुंदरम कमिटी कधी नेमली होती, 2015. आधीच आपलं आधारभूत वर्ष कोणतं होतं, 2004-5. कोणत्या कमिटीचं रिकमेंडेशन, अभिजित सेनगुप्ता कमिटीचं रिकमेंडेशन. ती कमिटी कधी नेमली होती, 2010. आता लक्षात आलं. समजलं. आता कोणतं आधारभूत वर्ष आहे आपला, 2011-12. म्हणजे आता जो जीडीपी प्रेझेंट होतो हा समजा तो किती आहे, 6.4 आहे. तो 6.4 हा जीडीपी आहे. ते 2011-12चा जीडीपी, बरोबर आहे का. समजा तो 200 रुपये होता आणि 2025चा जीडीपी जो समजा 400 रुपये आहे. तर 2011-12 पासून ते 2025 पर्यंत जीडीपी मध्ये झालेली वाढ, ग्रोथ रेट, वाढीचा दर आहे. तो वाढीचा दर दरवर्षीचा किती आहे, 6.4. आता लक्षात आलं ना. समजलं का. आधारभूत वर्ष समजलं. जीडीपी कॅल्क्युलेशनचा आधारभूत वर्ष कोणता आहे, 2011-12. कोणत्या कमिटीचं रेकमेंडेशन ना, ते सुंदरम कमिटी. पण कधी नेमली होती, 2015. आधारभूत वर्षी संकल्पना समजली. कारण जीडीपी हा नेहमी कशामध्ये येतो, ऍब्सोल्यूट फिगर मध्ये येतो. ऍब्सोल्यूट फिगर आहे सगळ्याचा अर्थ समजला. तो विशिष्ट किमतीमध्ये येईल ना. कारण तुम्ही काय बोलणार आहे, देशामध्ये तयार झालेल्या एकूण वस्तू आणि सेवा तुम्ही कॅल्क्युलेशन करणार आहे, बरोबर आहे का. वस्तू आणि सेवा नेहमी कशामध्ये येते, ऍब्सोल्यूट फिगर मध्ये येते. त्याच्यामध्ये येते ऍब्सोल्यूट फिगर मध्ये येते. आणि ऍब्सोल्यूट फिगर मध्ये आलेल्या वस्तू आणि सेवा आपण वाढ झाली किंवा घट झाली कशामध्ये म्हणतो आपण, तर त्याचा ग्रोथ रेट काढतो, बरोबर आहे का. मग ग्रोथ रेट साठी कोणतं साल पकडलं जाईल, 2011-12. म्हणजे 2011-12 पासून ते 2025 पर्यंत वाढीचा जो दर आहे, जीडीपी वाढीचा जो दर आहे तो किती टक्के राहिलेला आहे, 6.4%. याचा अर्थ तो होतो. आता लक्षात आलं. मग समजला. ग्रोथ रेट आहे सध्याचा अर्थ समजला, होय नाही काय समज. आधारभूत वर्ष समजलं. पहिलं किती होतं, 48-49. नंतर किती झालं, 60-61. बरोबर आहे का. नंतर किती झालं, नंतर किती झालं, 4-5. कोणत्या कमिटीचं रिकमेंडेशन, अभिजित सेनगुप्ता कमिटी. कधी नेमली होती, 2010. आता बेस इयर कोणता आहे, 2011-12. कोणत्या कमिटीचं रिकमेंडेशन ना, के सुंदरम कमिटीचं रिकमेंडेशन. लक्षात आलं का. ती कधी नेमली होती, 2015. बरोबर आहे का. मागं होय नाही का. ठीक आहे. पुढचा मुद्दा पण एक शेवटचा घेऊ आणि थांबू. बरं, इंडियन स्टेटचं रँकिंग बघितलं आपण 2025 नुसार. दोन्ही रँकिंग लक्षात ठेवायचं. हे फायनान्शियल इयर 2023-24 आणि फायनान्शियल इयर 2025. हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायचं. पहिले 5 स्टेट लक्षात ठेवायचे. क्वेश्चन 100% विचारला जातो की जीडीपी नुसार राज्यांचा चढता क्रम लावा, जीडीपी नुसार राज्यांचा उतरता क्रम लावा. समजलं. 2023-24 नुसार पहिलं राज्य कोणतं येतं, महाराष्ट्र नेहमी अव्वल आहे. नंतर पुढे येतं तामिळनाडू, नंतर गुजरात, नंतर उत्तर प्रदेश, नंतर येतं कर्नाटक आहे. हे कोणत्या सालानुसार आहे, 2023-24 नुसार. आता 2024-25 नुसार 1 नंबरला कोण येतं, महाराष्ट्र. 2 नंबर तामिळनाडू, 3 नंबर उत्तर प्रदेश, 4 नंबर कर्नाटक आणि 5 नंबरला गुजरात. ही 5 राज्य लक्षात. तिथं 3 नंबरला गुजरात होते, किती नंबरला आले, 5 नंबर. हा हे फरक लक्षात ठेवायचा. मला क्वेश्चन विचारताना डायरेक्ट हे मेन्शन करतात की जीडीपी नुसार, म्हणजे आता आर्थिक पाहणी अहवाल 2025 किंवा आर्थिक पाहणी अहवाल 2024 नुसार जीडीपी नुसार राज्यांचा चढता क्रम लावा, जीडीपी नुसार राज्यांचा उतरता क्रम ओळखा. ह्या क्रम लावून दिला जातो, तो ओळखायचा. समजलं का. 1 नंबरला कोण आहे, महाराष्ट्र. 2 नंबर तामिळनाडू,
3 नंबर उत्तर प्रदेश, 4 नंबर कर्नाटक आणि 5 नंबर एवढं लक्षात ठेवलं तरी पुढे. पहिली 5 कंट्री आहे, 5 कंट्री फक्त 5 स्टेट फक्त लक्षात ठेवायचे. मग समजला? लक्षात आलं का? तिथं आपला जीडीपी हा भाग काय होतो संपतो. आपण पुढे जीडीपी नंतर त्याची संकल्पना आहे, त्यामध्ये जीएनपी, एनएनपी, नॅशनल इन्कम, पर कॅपिटल इन्कम हे सगळ्याचे जे संकल्प आहे आपण काय करू उद्या तसा कम्प्लीट करू. लक्षात आलं का? भाग समजला? आपण थांब.